ॐ नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्याय ते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदिसंस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे सिन्दूरोद्धूलिताङ्गं तिलकविलसितं चारुगौराङ्गरागं गाणेशाक्षान्दधन्तं स्मितमुखकमलं ज्ञानमुद्राकराब्जं भव्यं चाजानुबाहुं यतिवरममलं शुद्धकाषायवस्त्रं योगीन्द्रं श्रीगणेशं परमगुरुवरं गणपाचार्यमीडे। परब्रह्म परमात्मा भगवान श्री मयुरेश्वर, समस्त क्षेत्रवासी देवता, उपस्थित संत सज्जन हो, भगवान गणेशांच्या या दिव्य चरित्रामृतामध्ये मुद्गल पुराणामध्ये आपण एक पुढचा भाग पाहतोय। तृतीय खंडाचा विषय आपण सगळा पाहतोय आणि रवी बालखिल्यांचा संवाद आपल्यासमोर प्रकट होतोय। त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या राजांचे चरित्र विचारले आणि मग पहिल्यांदा सूर्यवंशाचे बरेच राजे आपण सांगितले। त्यानंतर चंद्रवंशांच्या राजांचं वर्णन पाहत असताना काल आपण पुरुरव्याचं चरित्र पाहिलं। उर्वशी आणि पुरुरव्याच्या या दिव्य चरित्रानंतर या पुरुरव्याला नहुष नावाचा मुलगा झाला। 6 मुलं झाल्याचं वर्णन आहे, पण त्यातल्या त्यात नहुषाचं चरित्र महत्त्वाचं म्हणून पुढचे चरित्र आपण फक्त ज्या चरित्रातून आपल्या कामाचं आपल्या हाती काही लागेल अशा प्रकारचे चरित्र जेवढे आहेत तेवढेच पाहणं शक्य आहे। त्या हिशोबामध्ये नहुषाचं चरित्र पुढे येतं। हा राजा नहुष इतका अद्वितीय पराक्रमी होता की इंद्राच्या ऐवजी बदली इंद्र म्हणून याला बसवण्याची योग्यता याची निर्माण झाली। केव्हा वेळ आली, आपल्याला कथा पाहिली, आपण अहल्या कथेचा विषय पाहिला आणि ज्या वेळा अहिल्या कथेमध्ये अहिल्याच्या सोबत दुष्टत्वानी इंद्राणी संग केला आणि गौतमांनी इंद्राला शाप दिला, त्यानंतर इंद्र आपल्या स्थानावरून पदच्युत झाले, जंगलामध्ये जाऊन पोचले, नंतर गणेश उपासना केली, त्यातून त्यांना पुन्हा जागेवर बसवलं। हा सगळा विषय जरी झाला तरी या मधल्या काळामध्ये अराजक अवस्था निर्माण होऊन चालत नाही। राजा पाहिजे, स्वर्गात कोणीतरी राजा पाहिजे म्हटल्यानंतर राजा कोण बसवायचा या हिशोबामध्ये सगळीकडे जेव्हा चौकशी झाली तेव्हा सगळ्यांनी मिळून या राजा नहुषाला बदली कामगार म्हणून, कर्मचारी का तेवढ्यापुरता जो असतो त्या अर्थाने कार्यकारी म्हणा, फार तर चांगला शब्द वापरायचा तर कार्यकारी इंद्र म्हणून या नहुषाला गादीवर बसवलं। इतका महाराज नहुषांचा पराक्रम मोठा होता। पण पंचायत अशी असते की खुर्ची ही इतकी भयानक गोष्ट आहे की चांगले चांगले माणसं मातीत जातात। राजा नहुष तिथे जाऊन बसला, तो स्वतःला इंद्र समजायला लागला आणि त्याने एक अजूब गोष्ट केली। त्यांनी सांगितलं, मी जर इंद्र असेल तर माझ्या सेवेत इंद्राणी आली पाहिजे। हे वाक्य ऐकलं, इंद्राणी घाबरून गेली, शची अत्यंत भयभीत झाली। शचीनी ताबडतोब देवगुरु बृहस्पतींना शरण गेली, म्हणे सुनबाईची इज्जत तुमच्या हातात आहे ना, आम्ही पोरासारखे आहोत तुम्हाला, तुम्ही आमचे गुरु महाराज आहात, ही अशी फालतू मागणी माझ्यापर्यंत येऊन पोहोचली आहे, मी एक वेळ आत्महत्या करील पण अशी गोष्ट मान्य करणार नाही असं ती शची सांगते। देवगुरु बृहस्पतीने सांगितलं, बस शांत, काहीतरी उपाय करू। जेवढा अहंकार डोक्यात शिरलेला आहे तोपर्यंत मधला विषय झाला होता। देवराज इंद्र सापडले होते, देवराज इंद्र तपश्चर्येला बसले होते आणि मोरया प्रगट होऊन त्यांना वरदान देणार ही गोष्ट एकदा निश्चित झाल्यानंतर आता या नहुषाला तिथून काढायचं। आयतात याचा गर्व कमी पडला आणि याला देवगुरु बृहस्पतीने एक अजब उपाय सांगितला। म्हणे बिलकुल तू इंद्राणीकडे जायला काही हरकत नाही, शची तुझ्याजवळ यायला हरकत नाही, नियमाप्रमाणे योग्य आहे, शचीपर्यंत तुला जायलाही पंचायत नाही। पण नियम असा आहे, महाराज इंद्र जेव्हा जेव्हा शचीकडे जातात तेव्हा तेव्हा कुठल्या तरी वेगळ्या वाहनात बसून जातात। त्याच्यामुळे आजपर्यंत एकदाही वापरलं नसेल असं एखादं वाहन तू वापर, तरच तुला शची मिळू शकेल, तर तुला इंद्राणी मिळू शकेल। यांनी नाना प्रकारचे विचार केले, पण आता देवराज इंद्राणी वापरलं नाही असं वाहन कोणतं असणार आहे? सगळे प्रकार वापरून झाले होते। मातीत घालायला देवर्षी नारद बरोबर। देवर्षी नारदांनी सांगितलं, म्हणे तू पालखीत बस
आणि त्या पालखीला 4 ऋषींना ओढायला सांग आणि खांद्यावर घेऊन जायला सांग. आजपर्यंत ऋषींनी ओढलेल्या पालखीच्या भरोशावर इंद्र कधी गेला नव्हता. आणि शचीच्या आकसेमध्ये असलेला, आसक्तीमध्ये असलेला नहुष मान्य करून गेला. देवर्षी नारदांना सांगण्यात आलं, ठीक आहे 4 ऋषी तुम्ही शोधा. देवर्षी नारदांनी 4 एकापेक्षा एक शोधले. पालखीत बसायची पद्धत असते, एक मांडी घालून बसायची, एक पाय खाली सोडलेला, आणि तो खाली सोडलेला पाय असा हलणार म्हटल्यानंतर इकडच्या बाजूला समोर बरोबर दुर्वास येतील ही योजना नारदांनी करून ठेवली. आणि जसा पाय हलला तसा पाय दुर्वासाला लागला. आता देवराज इंद्र म्हणून त्यांनी एकदा मान्य केलं, 2दा मान्य केलं, हे आपले हळूहळू निघाले. आता हे काय भोई थोडे होते पालखी घेऊन पळायला. जन्मात कधी विषय नव्हता, पण नारदांनी सांगितल्यामुळे मुकाट्यांनी ऐकलं होतं त्यांनी. पण आतमधल्या बसलेल्या राजाला इतकी गडबड होती की तो जोरात निघा या अर्थाने शब्द वापरत गेला. सर्प सर्प, चला लवकर चला लवकर. आणि सर्प सर्प म्हणता म्हणता त्याचा पाय दुर्वासाला लागला आणि दुर्वासांचा क्रोध उफळला. दुर्वास म्हणतात, असशील तिथं सर्प हो. पालखीतल्या पालखीत सर्प व्हायची वेळ त्याच्यावर येऊन पोहोचली. ताबडतोब कशी बशी उडी मारली, पाय धरले. म्हणजे नाईलाज झाला, मूर्खपणा झाला, फार मोठी चूक झाली. सगळं शाप भेटल्यावरच कळतं ना, रट्टा तेव्हा बसल्यावर मग कळतं. त्या हिशोबात पाय धरले आणि विनंती केली, निदान उशाप द्या. त्याने सांगितलं, ठीक आहे, आता तोंडातून तर निघालं आहे, साप तर तू होशील, अजगर रूपात जाऊन पडशील, एका कोरड्या विहिरीत आयुष्य काढायची वेळ तुझ्यावर येईल, तशा पद्धतीने जाऊन पड. तुझ्या घराण्यात कधी काळी पांडव जन्माला येतील, त्या पांडवांपैकी धर्मराज तुझ्यासमोर येतील आणि ते धर्मराज जेव्हा तुला ज्ञान देतील तेव्हा तू मुक्त होशील. तोपर्यंत बस तिथं लटकत. का? कारण अज्ञानाने ग्रस्त झाला होता, मूर्खपणाने ग्रस्त झाला होता. त्याला सुटायचं असेल तर ज्ञानाशिवाय पर्याय नाही. सर्पच का सांगितला? कारण सर्पाच्या बाबतीतला एक मजेदार गोष्ट आपल्याला व्यवस्थित समजून घेतली पाहिजे. सर्पाबद्दल असं सांगितलं जातं, अर्थात ते खरं असण्याचं कारण नसतं, पण त्यातला भाव समजून घेण्याचा सर्पाला मृत्यू नाही असं म्हटलं जातं. ते खरं नाही, जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला मरावंच लागतं, पण सर्पाला मृत्यू नाही का? त्याचं उत्तर आहे, सर्प आपली कात टाकतो. सगळ्यांना माहिती असलेली गोष्ट आहे. सर्प आपल्या शरीरावरची कातडी टाकून देतो, नवीन कातडी त्याला येते आणि जणू काही पुन्हा दुसरा जन्म मिळाल्यासारखा तो सळसळ सळसळ करायला सुरुवात करतो. पण त्याच्या आधी विषारीच असतो, त्याच्यानंतरही विषारीच असतो. तुम्ही म्हणाल आपल्याला कथा का सांगितली? त्याचं उत्तर आहे, आपली काय वेगळी अवस्था आहे. आत्तापर्यंत किती काती टाकल्या? 83,99,999 कातीच होत्या ना. ह्या सगळ्या कातडी टाकत 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 या 84 लाख नावाच्या कातीत आलो नाही का. विषारीपणा गेला नाही, तो जशाला तसा, टू बी कंटिन्यू नाही का. वाईटपणा जशाला तसा आलेला आहे. जन्मानुजन्म शरीर रूपी कात आपण टाकतच आलेलो आहे, पण जन्मानुजन्म शरीर रूपी कात बदलत आलो, तरी नवीन नवीन जन्म घेतच आलो, तरी त्याच विषयाला पुढं चालवतोय. ही जी अवस्था आहे, ही अवस्था आपल्याला व्यवस्थित समजून घेतली पाहिजे. नहुषाच्या कथेच्या रूपातून हे सांगायचं असतं. अशा पद्धतीचे महाराज नहुष एका नदीत कोरड्या विहिरीत येऊन पडले. वर्षानुवर्ष गेले. कधी काळी पांडव जन्माला आले. त्या पांडवांना वनवास झाला. वनवासात सगळे पांडव जेव्हा जाऊन पोचले तेव्हा पाणी शोधण्याकरता त्या विहिरीच्या जवळ भीमराज येऊन पोचले आणि यांनी त्या भीमाला पकडलं. काय ताकद असेल? ज्या भीमाच्या समोर हत्तीची ताकद नाही त्या भीमाला यांनी पकडलं. नाक काय असेल विचार करा. अर्थात इंद्राला मदत करणारा होता, तेव्हा बाकीच्या गोष्टी तर होत्याच. त्यांनी त्या भीमाला पकडलं. भीम सुट्टा सुटेना. भीम जोराजोरात ओरडायला लागला. त्याच्या आवाजाने स्वाभाविक, कारण त्याला काही लाऊडस्पीकरची गरज नव्हती, येऊन पोहोचला. भीमाची रचना म्हणून मजेदार आहे ना. ते सगळा विषय आपल्याला समजून घेण्यासारखा आहे. जेव्हा विषय वनवासाचा निघाला, पुढे अज्ञातवास झाला. अज्ञातवासामध्ये विषय असा ठरला होता की हे पुरुरव्याचं चरित्र असल्यामुळे पुढचा विषय आला म्हणून सांगून घेतो आपल्याला. या अज्ञातवासात असं ठरलं होतं की या 6 जणांनी एकत्र राहायचं. 5 पांडव आणि द्रौपदी, 6 जणांनी एकत्रच राहायचं. आणि हे 6 ओळखू आले तर यांना पुन्हा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. आता मला सांगा, यांना न ओळखू येण्यासारखं कोण होतं याच्यात? धर्मराजाला ओळखू येण्याचा काही विषय होता?
त्यांचं तेज कसं लपवाल तुम्ही? किती मेकअप केला आणि काही बदल केला गेटअपमध्ये, धर्मराजाचं तेज लपू शकत होतं का? द्रौपदीसारखी सुंदर स्त्री त्या काळात नव्हतीच. नकुल सहदेव त्या काळातले सर्वाधिक सुंदर पुरुष म्हणून त्यांचं वर्णन आहे, ते लपू शकत नव्हते. बरं, हे सगळे एक वेळ तुम्ही कसे ना कसे लपवले असते. भीमाला आयडेंटिटी कार्डची गरज होती का? कारण या मापाचं दुसरं सॅम्पलच नव्हतं ना. ओळखूच येत होता हा भीमच आहे, त्याला काय दुसरी गरज होती? सगळे ओळखू येत होते. ओळखू एकच येत नव्हता, त्याचं नाव आहे वीरश्रेष्ठ अर्जुन. कारण त्याला शाप दिला होता याच उर्वशीने. हा अर्जुनही मदतीला गेला. काय एक एक राजे आहेत ना आपले, अर्जुन इंद्राच्या मदतीला, अर्थात इंद्राचाच अवतार आहे, इंद्राच्या तिथे गेला आणि स्वर्गात गेल्यानंतर तो या उर्वशीकडे मन लावून पाहतोय. इंद्राला वाटलं भाळला म्हणून सारखा टक लावून पाहतोय. इंद्राने सांगितलं संध्याकाळी त्या उर्वशीला की तू जाऊन अर्जुनाची सेवा कर. ती जशी येऊन पोचली, हा ताडकन उठून उभा राहिला, पाय धरले. आणि हे असं काय करताय? म्हणे अगं, आमच्या कुळाण्याची घराण्याची देवता आहेस तू, आमच्या मूळ पुरुषाची पत्नी आहे, मातृत्वाच्या नजरेने मी तुझ्याकडे पाहत होतो. ती म्हणते आमच्याकडे असे नाते नसतात. हा म्हणे तुमच्याकडे नसतात म्हणून काय झालं, आमच्याकडे असतात ना. नाही, तुझं काही असेल, मला माझं चारित्र्य महत्त्वाचं आहे. त्यावेळा अर्जुनाला शाप मिळाला होता उर्वशीकडून की स्त्रीच्या भावनांची कदर न करणारा तू नपुंसक होशील. भगवान श्रीकृष्णाला त्यांनी धावा केला, पण हे काय करायला गेलो, चांगलं चारित्र्यवान राहायला गेलो आणि असा शाप. कृष्ण म्हणतात हरकत नाही, 1 वर्षाकरता मी मिनिमाइज करतो तुझा शाप. 1च वर्ष तो शाप टिकेल. आणि त्यावेळा तो बृहन्नडा अवस्थेत राहिला आणि त्याच्यामुळे ओळखून न येता जगला. हे सगळे घराण्याचे एकमेकाशी संबंध आहेत. कोणाच्या डोक्यातच आलं नाही की भगवान शंकरांना आपल्या धनुष्याने मारणारा वीरश्रेष्ठ अर्जुन पायात चाळ बांधून नाचू शकेल, ही कल्पनाच आली नाही कोणाच्या डोक्यात. आणि त्याच्यामुळे अर्जुन ओळखू नाही आले फक्त, आणि एकटे अर्जुन ओळखू नाही आले म्हणून बाकीचे वाचले. प्रत्येक वेळा अर्जुनाचा हिशोब वाचवण्याचा याच्यात महत्त्वाचा आहे. आणि मागे भगवान श्रीकृष्ण आहे, तो विषय फार महत्त्वाचा. म्हणून पांडव जिंकतात प्रत्येक वेळा. इथला विषय आपल्या समोर आला. भीमाला पकडलं आणि भीमाला पकडल्यानंतर धर्मराज तिथे येऊन पोहोचले. आणि भीमाने धर्मराजाचा आणि या नहुशांचा संवाद मुद्गलांनी फार सुंदर रीतीने सांगितला. नाना प्रकारचे प्रश्न विचारले, अशी शृंखला आहे प्रश्नाची. पहिला प्रश्न विचारलाय सत्य काय, दुसरा प्रश्न आहे असत्य काय. सगळे प्रश्न एकदम आहेत, त्याचे सगळ्यांची उत्तरं धर्मराजांनी एकदम दिलेत. पण एवढे आपल्या लक्षात सुद्धा राहणार म्हणून टप्प्याटप्प्याने आपण पाहू. सत्य काय? धर्मराजांनी उत्तर दिलं ब्रह्मसत्यम. एक ब्रह्मच फक्त सत्य आहे, बाकी सगळं असत्य आहे. असत्य शब्द समजून घ्या. असत्य याचा अर्थ पूर्ण नाही असं नाही. जगताला दुसरा प्रश्न आहे असत्य काय? सांगितलं जगत मिथ्या. हा सगळं जगाचा पसारा जो आहे तो मिथ्या आहे. हा मिथ्या शब्द व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. मिथ्या शब्दाचा अर्थ नसणे असा नाही. हे जग आहे, अनुभवाला येतं. नाही कसं म्हणणार? दिसतंय तुम्हाला, स्पर्श करता येतो, ऐकू येतंय. नाही म्हणणं म्हणजे मूर्खपणाचं टोक आहे ना. नाही कसं आहे. मग मिथ्यामध्ये फरक कसा आहे? मिथ्या शब्दाचा अर्थ आहे दिसत तर आहे, पण जसं नाही आहे तसं दिसतंय. आहे वेगळंच, दिसत वेगळंच आहे. उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला वैज्ञानिक पद्धतीने समजेल. मी नेहमी सांगत असतो, ही आपल्यासमोर भिंत आहे, सगळ्यांना दिसतीये. कशी आहे भिंत? पक्की स्थिर असलेली जड अशा प्रकारची भिंत आपल्याजवळ आहे. खरं आहे का ही तिचं स्वरूप? त्याचं उत्तर आहे नाही. आता पटवून देतो मी तुम्हाला, पहा मजेदार रचना. ही भिंत तयार कशापासून झाली? विटांपासून. विटा तयार कशापासून झाल्या? मातीपासून. माती तयार कशापासून झाली? तर चलू द्या मागे मागे मागे. कुठल्याही पदार्थाचा शेवटचा घटक आपल्याला विज्ञान सांगेल त्या पदार्थाचे अणू. म्हणजे याचा अर्थ ही भिंत या भिंतीच्या अणूपासून तयार झाली, इतकं तर आपल्याला विज्ञान नक्की माहिती आहे. हा अणूसुद्धा 1921 पर्यंत शास्त्रज्ञांना असं वाटायचं की अणू हा अविभक्त असतो, याला फोडता येत नाही. पण 1921ला अणूचा पहिला स्फोट शास्त्रज्ञांनी करून पाहिला आणि मग सांगण्यात आलं की नाही, अणूसुद्धा फोडता येतो. आणि नुसता फोडता येत नाही, त्याच्या आतमध्ये 3 प्रकारचे कण असतात. नुसते 3 कण नाही, 3 प्रकारचे कण. मग एकाला इलेक्ट्रॉन असं म्हणतात, एकाला न्यूट्रॉन असं म्हणतात, एकाला प्रोटॉन असं म्हणतात. गंमत कशी आहे माहिती आहे तुम्हाला? प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन वगैरे असे शब्द दंडून वापरले की तुम्हाला वैज्ञानिक वाटतो. पण मी सत्व रज तम म्हटलं की तुम्ही म्हणाल काहीतरी जुन्यात सांगताय. नाही आहे.
जे जे प्रोटॉनचे गुणधर्म आहेत, घरी जाऊन करून पहा प्रयोग, ते सगळे जशाला तसे सत्वगुणाचे म्हणून सांगितले. जे जे इलेक्ट्रॉनचे गुणधर्म सांगितले ते जशाला तसे रजोगुणाचे सांगितले. जे जे न्यूट्रॉनचे गुणधर्म सांगितले ते जशाला तसे तमोगुणाचे गुणधर्म आहेत. आपल्याला एक वाक्य इकडं तिकडं सापडणार नाही. बाकीचे दोन सोडून द्या, याच्यातला इलेक्ट्रॉन समजून घ्या. हे इलेक्ट्रॉन अणूमध्ये प्रचंड गतीने फिरतायत. सगळ्यांनी शिकलं, एवढं विज्ञान इथं बसलेला प्रत्येकजण शिकलाय. इलेक्ट्रॉन प्रचंड गतीने फिरतायत, या वाक्याचे 3 अर्थ आहेत. फिरतायत या वाक्याचा अर्थ पोकळी आहे, कारण पोकळी असल्याशिवाय फिरणे नावाची गोष्ट शक्य नाही. म्हणजे प्रत्येक अणू पोकळ आहे, पहिला अर्थ कळला. दुसरा अर्थ, फिरतायत याचा अर्थ तिथं गती आहे. याचा अर्थ प्रत्येक अणू गतिशील आहे, आणि गती आहे या वाक्याचाच अर्थ आहे चैतन्य आहे, कारण गती हा चैतन्याचा गुणधर्म असतो. वाक्याचा अर्थ प्रत्येक अणू हा पोकळ आहे, प्रत्येक अणू हा गतिशील आहे, प्रत्येक अणू हा चेतन आहे. मला सांगा, अशा अब्जावधी अणूंची जर भिंत बनली असेल तर भिंत कशी असायला पाहिजे? भिंत पोकळ आहे, भिंत गतिशील आहे, भिंत चेतन आहे. बुद्धीला पट्ट, डोळ्याला दिसू शकत नाही. का? डोळ्यांची ताकद नाही. ती ताकद वाढवावी लागेल, मग दिसेल, नाही असं नाही. ती ताकद वाढवली की शक्य आहे. पण प्रत्येक असलेली भिंत ही खरं तर पोकळच आहे, पण ती पोकळ असण्याच्या ऐवजी भरीव वाटते. ती गतिशील आहे, त्याच्याऐवजी ती स्थितिशील वाटते. ती चेतन आहे, त्याच्याऐवजी ती अचेतन वाटते. यालाच माया असं म्हणतात. मा म्हणजे नाही, या म्हणजे जी. जी अवस्था नाही ती दिसणे, यालाच तर माया म्हणतात. पोकळ असलेली भिंत भरीव दिसणे, याला माया म्हणतात. मग हे संपूर्ण विश्व असंच आहे. जे तुम्हाला आत्ता दिसतंय असं वाटतं तसं ते नाही आहे. ते बदलणारं आहे, ते परिवर्तनीय आहे. आपल्या नजरेला होणारा तो भास आहे. म्हणून जगत हे मिथ्या आहे. मिथ्या शब्दाचा अर्थ खरं तर शास्त्राने आणखीन मस्त केला, ज्याचं वर्णनच करता येत नाही. आत्ता आपल्यावरती पंखा फिरतोय, सगळ्यांनी गंमत म्हणून पहा. त्या पंख्याला गोल फिरणारं एक चाक तुम्हाला मोठं दिसतंय, बरोबर? वेगवान फिरणाऱ्या पंख्याचं एक चाक तुम्हाला दिसतंय. हे चाक खरं की खोटं? उत्तर द्या. उत्तरच नाही. हे चाक खरं की खोटं? तुम्ही खोटं म्हणाल तर दिसत आहे ना प्रत्यक्ष. खोटं कसं काय म्हणता? बरं, खरं म्हणावं तर 3 पातेच आहेत. चाक कुठं आहे? पण चाक दिसतंय. का दिसतंय? यालाच माया म्हणतात. नसलेली गोष्ट दिसणे. नसलेली गोष्ट दिसणे हा हिशोब आहे. मूलतः 3 गुणच आहेत, पण ते 3 गुण फिरत राहतात त्यांच्या त्यांच्या पद्धतीने, आणि आपल्याला नाना प्रकारचे भ्रम दिसतात. त्यालाच माया असं म्हणतात. काय सुंदर खेळ सांगितला. हे जसं चक्र खरं की खोटं याचं उत्तर नाही, तसं हे जग खरं की खोटं याचंही उत्तर नाही. मग त्याच्याकरता वेदांतांनी फार सुंदर शब्द वापरला, अनिर्वचनीय. निर्वचन याचा अर्थ बोलून सांगणे, अनिर्वचनीय याचा अर्थ सांगता येत नाही. खरं की खोटं नाही, नायदर ट्रू नॉर फॉल्स. असली विचित्र रचना जी असते तशी रचना आपल्याला आहे. या चाकावरून आपल्याला समजेल. पूर्वीच्या काही त्यांनी आलात चक्राची उपमा दिली. उदबत्ती जोरात फिरवा, एक गोल चाक दिसतं. ते जे वर्तुळ गोल दिसतं ते खरं की खोटं? आणि मग ज्यांना ज्यांना बुद्धिवादाचा विषय असतो, डोळ्याला दिसतं तेवढंच खरं, त्यांनी ते चाक कुठं आहे ते दाखवून द्या. कुठं दिसतं? चाक नाहीच आहे. का दिसतंय? तुमच्या डोळ्याला भ्रम आहे. कारण आपल्या डोळ्याला कुठलीही गोष्ट 1 सेकंदामध्ये 16पेक्षा अधिक वेळा दिसली की ती फिरताना दिसते. त्याच पद्धतीवर चित्रपट तयार होतात, नाही का? 16पेक्षा जास्त चित्र एकदम दिसले की आपल्याला ते स्थिरता पकडता येत नाही, आपल्याला वाटतं ते हलत आहे. हा नियम असतो, कारण आपल्या डोळ्याची क्षमता नाही आहे. ती क्षमता ज्याला वाढवता येईल त्याला भिंतसुद्धा सचेतन दिसते, त्याला माऊली म्हणतात. आपण विषय पाहिला होता, तो विषय आपल्यासमोर आहे. सत्य काय, असत्य काय? नहुशांनी प्रश्न विचारला, धर्मराज सांगतात एकटं ब्रह्मसत्य, जगन मिथ्या. दोन्ही विषय वापरला. पुढचा प्रश्न विचारण्यात आला, धर्म काय, अधर्म काय? याने सांगितलं स्वधर्म एवढाच धर्म, आणि परधर्माचं पालन करणे याला अधर्म असं म्हणतात. मी जिथे जन्माला आलो तिथे भगवंतानी मला जे काय कार्य दिलेलं आहे तेच कार्य मी करायचं आहे. दुसऱ्याचं किती चांगलं असलं तरी उपयोग नाही.
भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, परधर्मो भयावहा स्वधर्मी निधने श्रेय. स्वधर्मामध्ये मेलेत तरी चालेल, आपलाच धर्म आहे. धर्मशब्दाचा हिंदू मुस्लिम या अर्थाने विषय नाही, तुमचं आचरण धर्म जो दिलेला आहे. भगवंतानी आपल्याला जिथं जन्माला घातलं तिथल्या काहीतरी हिशोब करून आपल्याला त्या जागी जन्माला घातलेलं आहे. त्या घराण्याच्या परंपरा, त्या घराण्याच्या रीती, त्या घराण्याच्या चाली सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. आणि लहानपणी जी प्रतिज्ञा केली ती शाळेपुरती नसली पाहिजे, घराण्याच्या नियमांकरता असली पाहिजे. त्या परंपरांचा पायीक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. कोणत्या परंपरांचा? मुद्गलाची, नाही का? या परंपरांचा पायीक होण्याची पात्रता गणकाचार्यांपासून सुरू करायचं आणि हिरंबराज महाराजांपर्यंत आणायचं. या परंपरेचा पायीक होण्याची पात्रता माझ्या अंगी येईल म्हणून मी सदैव प्रयत्न करील. त्याला साधना म्हणतात. या मार्गावर मी किमान असलो पाहिजे. ही रचना आपल्यासमोर सांगितली. नवशांनी पुढचा प्रश्न विचारला, धर्म काय, अधर्म काय. त्यानंतर प्रश्न विचारला, बंध काय आणि मोक्ष काय. आणि मुद्गलाचं कमालीचं सुंदर वाक्य येतं धर्मराजांच्या मुखातून. संपूर्ण जगाचं तत्त्वज्ञान मुद्गलाने अर्ध्या श्लोकात सांगितलं. जसं तिकडं भगवान शंकराचार्यांचा आपण हिशोब पाहिला होता, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथ कोटिभी. कोट्यावधी ग्रंथाचं सार मी अर्ध्या याच्यात सांगतो. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैवनापरा हा. तसं तोच हिशोब आपल्याला वापरून सांगता येईल. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथकोटिभिः अहम ममात्मको बंधः मुक्तस्ताभ्याम विवर्जितः. मी आणि माझं एवढेच फक्त बंध आहेत, यातून जो सुटला तो मुक्त आहे. काही बाकीचं तत्त्वज्ञान नाही, दोनच तत्त्वज्ञान. मी आणि माझं एवढेच बंध. जगातल्या सगळ्या दुःखाचं कारण हे दोनच शब्द आहेत, मी आणि माझं. याच्या पलीकडे दुःखच नाही आहे, लक्षात घ्या. घडलेला प्रसंग तुम्हाला सांगतो माझ्या आयुष्यातला. सकाळी मी उठलो, माठ आणला होता. उन्हाळ्याचे दिवस होते, थंडगार पाणी प्यायला मिळावं म्हणून अप्रतिम माठ आणला. आमच्याकडे ते काळ्या मातीचे सुंदर माठ मिळतात, पण ते आणल्याबरोबर वापरता येत नाही. 2-3 दिवस त्याचे सोपस्कार करावे लागतात, कारण नाही तर मातीचा वास येतो, त्याला तो गंध येतो. त्याच्यामुळे नाईलाजाने 2-3 दिवस पाणी भरून ते प्रत्येक वेळा फेकत राहावं लागतं, पुन्हा पुन्हा भरावं लागतं. त्या पद्धतीने मी तो माठ तयार केला 2-3 दिवस. नंतर थंड पाणी मिळावं म्हणून बाहेर ठेवला. सकाळी उठलो, लोटी घेतली, माठात बुडवली. हाताला तेल लागलं होतं की डोळ्यावर झापड होती माहीत नाही. लोटी हातातून सुटली आणि माठातून खालून बाहेर पडली. माठ गेला. इतकं वाईट वाटलं, इतकं वाईट वाटलं. एवढ्या मेहनतीने माठ आणला होता, 40 रुपयाचा होता, वगैरे वगैरे सगळं आठवलं. किती मेहनत केली होती. 4 तास मी त्या दुःखात होतो, नाही का? 4-5 तास मी त्याच दुःखात होतो. माठ गेला, माठ गेला, माठ गेला. 4-5 तासांनी दुःख कमी झालं होतं. कुठलंही दुःख काळाच्या हिशोबात टिकत नाही. कितीही मोठं दुःख झालं तरी जास्तीत जास्त 14 दिवस टिकतं. कळलं की नाही? 14व्या दिवशी तो म्हणतो जाऊ दे, गेला तर गेला, आण जिलेबी, नाही का? संपलं दुःख. जास्तीत जास्त दुःख 14 दिवस टिकतं. माझंही दुःख 4 तासांनी गेलं. 2-4 दिवसानंतर तर दुःख पूर्ण विसरून गेलं. 2-4 दिवसानंतर मी चित्रपट पाहत होतो. त्या चित्रपटातल्या नायकाने खलनायकाला उचललं, गोल गोल फिरवलं आणि एका माठाच्या घडवंचीवर फेकलं. रास लावली होती पुरी माठाची, त्याच्यावर फेकलं. 100-125 माठ फुटले असतील थडथड थडथड करत. आणि माझ्या तोंडातून वाक्य निघालं, क्या सीन आहे. मी विचार करतो, त्या दिवशी 1 माठ फुटला, मी 4 तास दुःखात होतो. आज 100 माठ फुटले. त्रैराशिक मांडल्यानंतर मी 400 तास दुःखी असायला पाहिजे की नाही? मी 1 सेकंद सुद्धा दुःखी नव्हतो. का? माझे कुठं होते? खेळ सगळा तिथं आहे, लक्षात घ्या. दुःख माठ फुटल्याचं नाही आहे, दुःख माझा माठ फुटल्याचं आहे. आणि म्हणून सगळ्या दुःखात या माझाची गंमत पहा. बरं दिसत नाही, हसू नका तिथं जाऊन. पण कोणाच्या घरात जर एखादा मृत्यू घडला असेल तर तो मेलेला माणूस तर पडलेला राहतो. बाकीच्यांचे रडणे ऐका, तुम्हाला या माझाचा खेळ समजेल. रडणेवाले रडतात. नवरा मरून पडलेला आहे, बायको धाय मोकळून रडते, तुम्ही निघून गेले आता माझं कसं. बाप मरून पडलाय, पोरगा रडतो, बाबा तुम्ही गेले आता माझं कसं. नातू रडतोय, आजोबा तुम्ही गेले आता माझं कसं. कळलं का तुम्हाला का रडतायत? तुम्ही गेले त्याचं महत्व नाही, आता माझं कसं. दुःख तुम्ही गेल्याचे नाहीच आहे.
नवरा गेला, आता हक्काचा हमाल होता तो गेला, पिशव्या उचलायला भेटणार नाही कोणी, याच्यासाठी ती रडतीये, तुमच्यासाठी नाही रडत आहे. सांगू नका घरी जाऊन, समजून घेण्याच्या गोष्टी आहेत ह्या फक्त. नाही तर हे जाऊन सांगाल बॉननी असं सांगितलं, उद्यापासून येऊ देणार नाही, तसे करता नाही आहे. भाव त्यातले समजून घ्या. बायको तुमच्यासाठी नाही रडत आहे, पोरग तुमच्यासाठी नाही रडत आहे. पोरग रडतं, नेहमी बॉलिंग टाकत होता, बॅटिंग मागत नव्हता, तो गेला, आता माझं कसं. नातू तेवढ्या करता रडतोय. पोरगा म्हणतो गावाला जाताना चौकीदार ठेवायची गरज पडत नव्हती, घरीच राहत होता, आता हा गेला, आता माझं कसं. तुमच्यासाठी कुठं कोण रडतंय? कोणीतरी रडण्याच्या आतमध्ये आपलं रडणं बंद होण्याकरता हे समजून घेतलं पाहिजे. काय सुंदर रचना आहे. अहम ममात्मको बंधा, मी आणि माझं एवढेच बंध आहेत, ते सुटले की माणूस मुक्त आहे. मग आहे तिथं. आणि म्हणून मुक्तीचा हिशोब सांगितला पहिल्या दिवशी तसा, श्वास चालत राहायच्या आतमध्ये इच्छा संपल्या पाहिजे. काय सुंदर रचना आहे. दोन गोष्टी दिल्या, श्वास आणि इच्छा. काहीतरी एक आधी संपणार. श्वास आधी नाही संपले पाहिजे, इच्छा आधी संपल्या पाहिजे. श्वास चालत राहतील, त्याला म्हणतात मुक्ती. अहम ममात्मको बंधा मुक्तस्ताभ्याम विवर्जितः. दोनचं वर्णन केलं. पुढचा प्रश्न विचारला, कर्म काय, अकर्म काय, विकर्म काय. याने सांगितलं, शास्त्राने सांगितलं तसं वागणे याला कर्म असं म्हणतात. कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता कार्य करणे याला अकर्म म्हणतात. आणि शास्त्रांनी न सांगितलेलं आपल्याच मनाने करत फिरणे याला विकर्म म्हणतात. माणूस नेमकं करतो काय पकड आहे. आणि 5000 वर्षापूर्वीचा संवाद आहे ना, धर्मराजाचा नहुषाचा संवाद आहे. 5000 वर्षी या संवाद झाले, 5000 वर्षानंतरही जशाला तसा लागू आहे. आणि धार्मिक ग्रंथांचं हेच मोठं वैभव आहे, लक्षात घ्या. बाकी सगळ्या ग्रंथांमध्ये आणि धार्मिक ग्रंथांमध्ये, बाकी सगळ्या कलाकृतीमध्ये आणि धार्मिक कलाकृतीमध्ये, बाकी सगळ्या गीतांमध्ये सुद्धा आणि धार्मिक गीतांमध्ये हा मूलभूत फरक आहे, लक्षात घ्या. कितीही सुंदर गाणं तुम्ही तयार करा, लक्षावधी त्याच्या कॅसेट निघतील, अब्जावधी त्याला लाईक्स येतील, कोट्यावधी त्याला इकडं तिकडं फिरवल्या जाईल, पण ते गाणं जास्तीत जास्त 6 महिने चालतं. वस्तुस्थिती आहे ना. कितीही गाजलेलं गाणं जास्तीत जास्त 6 महिने चालतं. मी कॉलेजमध्ये उदाहरणं देताना मुद्दाम सांगत असतो, आपल्याला ऐकून माहिती असायला हरकत नाही. म्हटलं किती नाचली तरी शांताबाई 6 महिन्यात शांत होते. 6 महिन्यानंतर बाबूराव आला होता का गेला होता आठवत नाही. 6 महिने टिकणार आहेत हे गाणे, लक्षात घ्या. 6 महिन्यानंतर ते गाणं बोरच होतं, बरोबर की नाही. पण 800 वर्षानंतरही मित्रांनो जे बोर होत नसते ना, त्याला पसायदान म्हणत असतात. किती वेळा ऐकलं, हजारो वेळा, पण पसायदानाचा कंटाळा येत नसतो. कारण पसायदान हे गाणं म्हणून तयार झालेलं नसतं, ती माऊलींनी मागितलेली विश्वकल्याणाची प्रार्थना असते. रामायणाची स्टोरी इथं बसलेल्या कोणाला माहीत नाही हो, प्रत्येकाला माहिती आहे. 10 वेळा ऐकलं, 15 वेळा ऐकलं, 20 वेळा ऐकलं. असं काही होणार आहे का की मागच्या बाणी सांगताना सांगितलं रामाने रावणावर आक्रमण केलं आणि मग रावण मारल्या गेला, आता नवीन बॉनी काहीतरी चेंज केला पाहिजे स्टोरीत म्हणून राम मेले, असं होईल का कधीतरी? पक्क माहिती आहे पुढं काय होणार आहे. उत्सुकता नावाची गोष्ट नाही. पुढच्या कथेत काय होणार, पुढच्या घटनेत काय होणार हे आपल्याला वर्षानुवर्ष माहिती आहे. आणि तरी रामायण ऐकावं वाटतं. हे रामायणाचं वैभव आहे, महाभारताचं वैभव आहे. सगळं माहिती आहे तुम्हाला पुढं काय होणार आहे. 50 वेळा भागवत ऐकले तरी ऐकावं वाटतं, हेच कौतुक आहे. आणि हे मी माझ्या मुदगलाचं सांगतो, शेकडो वेळा वाचलं, प्रत्येक वेळा नवीनच वाटतंय. हे त्या ग्रंथाचं वैभव आहे. आणि प्रत्येक वेळा ते आपल्याला नवीन दृष्टी देतं. जसा सूर्योदय किती वेळा पाहिलं तर कंटाळा येत नसतो, तशी मुदगलाची अवस्था असते. कारण हे रविस्वरूप आहेत, त्याच अर्थाने वेगळ्या. त्याच्यामुळे रविस्वरूप असलेलं मुदगल जितके वेळा वाचाल नवीन अर्थ कळतो, नवीन दृष्टी मिळते, नवीन दिवस नव्या पद्धतीने जगता येतो. याला कर्म म्हणतात. हे वाचत असताना एका मोरयाच्या कृपेशिवाय कशाचीही अपेक्षा न ठेवणे याला अकर्म म्हणतात. आणि बाकीच्या फालतू गोष्टींसाठी उपासना करत बसणे याला विकर्म म्हणतात. आपल्या कामाचं लावून घेऊ ना. 5000 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं नाही, आपला हिशोब सांगितला, पुढचा हिशोब सांगितला. एक एक गोष्ट मागितली. दैवत कशाला म्हणतात, सार कशाला म्हणतात, असार कशाला म्हणतात. महाराज नहुष सांगतात, एका गणराजालाच फक्त दैवत म्हणतात.
ते एकच दैवत आहे, बाकी सगळे त्याचे अंश आहेत. सार कोणतं? नवविधा भक्ती त्या मोरयाची, एवढंच सार आहे. आणि असार काय? त्यांनी सांगितलं या संसाराची इच्छा हेच असार आहे. या संसारातून सुखी होण्याची कल्पना हेच असार आहे. हा संसार तुम्हाला जन्मात सुखी करू शकत नाही, कारण सुख देण्याची त्याची ताकदच नाही. तात्कालिक मिळेल म्हणून पुढचा शब्द, खरं तर सुखाचा विषय हरकत नाही, सुख मिळतं असं तरी म्हणू शकतो. सुखाच्या पुढचा शब्द सांगितला आनंद. पण सुखाची एक गडबड आहे, लक्षात घ्या. संसार सुख देत नाही असं नाही, देईल, आनंद देऊ शकत नाही. आणि सुखाची एक गडबड अशी विचित्र आहे की सुखाच्या सोबत दुसरा शब्द अपरिहार्यपणे येतो, त्याचं नाव आहे दुःख. सुख मिळालं की दुःख मिळणारच आहे, तुमची इच्छा गेली उडत. कारण सुखाला दुःख हा पर्यायवाची शब्द आहे, कायम. आणि त्याच्या पलीकडची गंमत सांगू का तुम्हाला? मला सुखी व्हायचं असेल तर कोणाला तरी दुःखी झाल्याशिवाय पर्याय नाही आहे. हे केवढं भयानक आहे. संसारातल्या सगळ्या सुखांना हेच लागू पडतं. मी एक शिक्षक आहे, एक प्राध्यापक आहे, मी सुखी केव्हा होईल? त्याचं उत्तर आहे, मी सुखी तेव्हा होईल जेव्हा माझ्या समोरचे बसलेले माझे सगळे विद्यार्थी मेरिटमध्ये येतील. प्राध्यापक म्हणून सर्वोच्च सुख ते आहे माझ्यासाठी. माझ्यासमोर बसलेले वर्गातले 10-20 विद्यार्थी मेरिट येतील, हे प्राध्यापक म्हणून माझं सुख आहे. पण जर हे सुख मला मिळायचं असेल तर त्या 10 विद्यार्थ्यांना वर्षभर दुःख भोगणं भाग आहे की नाही? माझं सुख त्यांच्या दुःखावर अवलंबून आहे. उलटी रचना, ते वर्षभर जर सुखात हिंडत राहिले तर शेवटी मला दुःख मिळणार आहे. तुमचा रिझल्ट मातीत गेलेला आहे आणि शोकॉस तुम्हाला भेटणार आहे. कायम लक्षात ठेवा, तुमचं सुख हे कोणाच्या तरी दुःखावरच अवलंबून आहे. मग आपण सुखी व्हायचं का? हा प्रश्न ज्याला पडतो त्याला गणेश उपासक म्हणतात. मला सुखी नाही व्हायचं आहे कारण माझं सुख हे कोणाच्या तरी दुःखावर अवलंबून आहे. कुठंतरी जर डोंगर तयार होत असेल तर या वाक्याचा स्पष्ट अर्थ आहे, कुठंतरी गड्डा झालाच पाहिजे. कारण त्याच्याशिवाय डोंगर तयार कसा होईल? साधा हिशोब आहे, कुठून तरी खोळून आणाल तेव्हा इथं डोंगर तयार होईल की नाही. माझ्याजवळ सुखाची राशी येत असेल तर कोणीतरी त्याच्यासाठी दुःखी झालेले आहेत, आणि म्हणून सुखी व्हायच्या भानगडीत पडू नका. मुद्गलांनी पुढचा शब्द सांगितला आनंद. आणि गंमत अशी आहे, आनंदाला पर्यायवाची शब्दच नाही आहे. त्याला ना विरोधी शब्द ना समानार्थी शब्द. आनंद हा फक्त आनंद असतो. आनंदी व्हायचं म्हणजे ना सुखी ना दुःखी, कारण सुखाचा संबंध बाहेरच्या गोष्टींशी आहे, आनंदाचा संबंध आतला आहे, तो बाहेरून नाही. आणि आपली नेमकी अडचण आहे, आपण सगळ्या गोष्टी बाहेरून कोंबायचा प्रयत्न करतोय, नाही का? मोठी अडचण आहे सगळ्याच गोष्टी, आणि अतिशय कठीण असतं. एखादा शेतकरी, आपल्यापैकी प्रत्येकाने शेती केली असेल, नसेल केली तर निदान पाहिली असेल. शेतकरी शेतीमध्ये नांगराई करता सुरुवात करतो, केवढी कठीण काम आहे. जमीन किती टणक आहे हो. एवढा मोठा तो लोखंडी नांगर, तो टोकदार केलेला, त्याच्यासमोर बैलजोडी किंवा ट्रॅक्टरसारखं अवजड वाहन, आणि त्याच्यानंतर तो नांगर जमिनीत घालायचा, जाता जात नाही. केवढी टणक आहे जमीन. पण थोडंसं शांतपणे विचार करा बरं, जमीन खरंच इतकी टणक आहे का? आणि मग जर जमीन इतकी टणक असेल तर पहिल्या पावसाबरोबर त्या टणक जमिनीतून ते गवताचं पातं बाहेर कसं येतं? त्याला का नाही टणक वाटली? हवेच्या झुळकीने तुटून पडेल की काय अशी भीती वाटावी. इतकं नाजूक असलेलं ते गवताचं पातं त्या टणक जमिनीतून बाहेर कसं येतं? त्याचं उत्तर आहे, ते आतून बाहेर येतं. आपण नांगर बाहेरून आत घालतोय, आणि जी गोष्ट बाहेरून आत घातल्या जाते तीच कठीण असते. जी आतून बाहेर येते ती खूप सोपी असते. पण आपलं आतून बाहेर येणंच बंद करून टाकलंय. आतमध्ये गंगा यायला बसली आहे, आपण कॉन्क्रिटीकरण केलं आहे, येतच नाही बाहेर, कारण यूज द्यायचं नाही आहे काही. ही रचना नसली पाहिजे. आपल्यासमोर महाराज नहुशांचा आणि धर्मराजांचा सुंदर संवाद त्यांनी सांगितला. म्हणे काय सांगायचं? पुढचं सांगताना सांगितलं मान्य काय आणि अमान्य काय, हा शेवटचा प्रश्न विचारला. त्याच्यावर त्यांनी सांगितलं मान्य श्रुती स्मृती पुराणांनी सांगितलं ते. जे श्रुती सांगते म्हणजे वेद सांगतो तेवढंच मान्य, जे स्मृती ग्रंथ सांगतात तेवढं मान्य, पुराणं सांगतात तेवढं मान्य. म्हणे अमान्य काय? मनःपूतम अमान्यम.
जे माणूस मनाने करतो, आपल्याच मनानुसार जे करतो त्याला अमान्य म्हणतात. आणि आपल्याच मनानुसार केलेले सगळ्यात जास्त गोंधळ कुठं असतील तर त्याचं नाव उपासना आहे. बाकीचं व्यवहारात काय करायचं ते करा तुम्ही, ते आपापल्या मनाने करा, काही बिघडत नाही. कारण तो सगळाच व्यवसाय इथून तिथून अधर्माचाच आहे, आपल्या असत्याचाच आहे. या अर्थाने अधर्माचा नाही, असत्याचाच आहे. म्हणून तो तिथं काय व्हायचं ते होईल. पण उपासनेच्या क्षेत्रात माणसं वाटेल ते करतात, मनानेच काहीतरी करतात. किती भयानक करतात. एक विनोद आठवला म्हणून सांगतो. आमचे पूज्य पिताश्री महाराज मुंबईला कार्यक्रम असायचे, काळाराम मंदिरामध्ये प्रवचनं असायचे, वरती गच्चीवर राहायचे, तिथून खाली ते मंदिर दिसायचं. यांना चुकून एक दिवस इच्छा झाली, फारशी येऊन बसत नव्हते, पण एक दिवस त्या गॅलरीत येऊन उभे राहिले. आणि नेमके गॅलरीत येऊन उभे राहिले तर खाली त्यांना एक अद्भुत गोष्ट दिसली. एक म्हातारी कशी तशी काठी टेकत टेकत आली. तिने त्या समोर शंकराचं मंदिर, यांच्याबरोबर समोर काळाराम मंदिराच्या याच्यामध्ये त्या शंकराच्या मंदिराकडे पाहिलं. इकडं तिकडं पाहिलं त्या म्हातारीने पहिले. माणसं ते फार तेवढे चौकस असतात. इकडं तिकडं पाहिलं, कोणी पाहत नाही असं पाहिलं. आणि त्या महादेवाच्या मूर्तीकडे पाहून, पिंडीकडे पाहून असं बोट फिरवलं. यांनी आवाज दिला, म्हणे काकू थांब. हिला इतकं वशाळल्यासारखं वाटलं. महाराजांनी पाहिलं, गडबड झाली. नाही का खाली आले हे, म्हणे मी आजपर्यंत पंचोपचार पूजा केली, अष्टोपचार पूजा केली, षोडशोपचार पूजा केली, 108 उपचार असतात हे वाचलं होतं, 1000 उपचारसुद्धा असतात. हे काय केलं? हा कोणता उपचार आहे? हा काय प्रकार केला? म्हातारी बिचारी ओशाळली. म्हातारी आता महाराजांना कसं खोटं सांगायचं, म्हातारीने खरं खरं सांगून टाकलं. म्हणे महाराज त्याचं काय झालं, आज उदबत्ती विसरली. आता उदबत्ती विसरली म्हणून इथं बोट फिरवायचं हिनी, महादेवानी हिच्या घरी जायचं, हिचं नळकंड शोधायचं, त्यातली उदबत्ती काढायची, पेटवायची, सुगंध घ्यायचा आणि पुण्य हिला द्यायचं. याला मनपूतम म्हणतात. हा बावळटपणा नाही चालत. शास्त्रात सांगितलेल्या मार्गानेच असलं पाहिजे. श्रुते प्रमाणोक्त पद्धतीने जीवन असलं पाहिजे. मला वाटतं तसं मी करतो हा प्रकार चालत नाही. मला वाटलं तसं जमेल तसं आम्ही आपलं भक्ती करतो असला प्रकार चालत नाही. शास्त्राने सांगितलं तसंच. नहुशाने सगळे उत्तर ऐकले आणि महाराज नहुषमुक्त झाले. कारण हे उत्तर जर ऐकले तर माणूस मुक्त होतो. तुम्हाला आम्ही ऐकले, जमलं, त्याचं उत्तर एक कानावरून गेले. ऐकले का पहा. ऐकले हे जे गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या अंतरी जर भिनल्या, अहम ममात्मको बंधा हा भिनलं, अकर्म करायचंय, निदान विकर्म करायचं नाही, मनपूत वागायचं नाही, हे आतमध्ये भिनलं तर मुक्ती गॅरंटीने मिळते. कारण आनंदाचा संबंध आहे. असं वागले की आपोआप आनंद आहे. तो सगळा संवाद आपल्या समोर आला. आणि मग या नहुषाचा पुढचा विस्तार सांगायला सुरुवात केली. सगळे राजेमधले आपण सोडून देऊ. पुढचा एक अद्वितीय राजा झाला. त्या राजाचं नाव होतं ययाती. कथा अत्यंत सुंदर आहे, मोठी समजून घेण्यासारखी कथा आहे. आपल्यापैकी अनेकांनी कदाचित त्याच्यावरची कादंबरी वि स खांडेकरांनी लिहिलेली अत्यंत सुंदर कादंबरी महाराष्ट्राच्या इतिहासातली आपल्याला त्याच्यावर मिळते. ते सगळं कथानक मुळात ययातींनी दिलेलं इथलं आहे. किती वेगवेगळ्या कथा एकत्र आहेत पहा. राजा ययाती नावाचा राजा होऊन गेला. या ययातीच्या आधीची कथा आहे. शर्याती नावाचा राजा झाला. या शर्याती नावाच्या राजाला शर्मिष्ठा नावाची मुलगी होती. ही शर्मिष्ठा नावाची मुलगी देवयानी नावाच्या मुलीची मैत्रीण होती. ही देवयानी देवगुरु शुक्राचार्याची कन्या. देवगुरु शुक्राचार्यांकडे संजीवनी विद्या ती मिळवायकरता बृहस्पतींनी आपला मुलगा कच शुक्राचार्यांकडे शिष्य म्हणून पाठवला. शुक्राचार्य त्याला ती विद्या शिकवतायत. त्या काळामध्ये ही देवयानी त्या कचावर भाळली. त्या कचाच्या मागे लागली की तू माझ्याशी लग्न कर. कच म्हणतो मी शिकायला आलोय, हे धंदे करायला नाही आलेलो. मी तुझ्याशी लग्न करण्याचा संबंध नाही आणि त्यात मी तुझ्या वडिलांना गुरु म्हणतो, तू माझ्यासाठी गुरु भगिनी आहे. अशा प्रकारचं त्यांनी नाही म्हटल्यानंतर तिने याला शाप दिला. चिडून शाप दिला की तुला वडिलांनी शिकवलेली विद्या तुझ्या कामी पडणार नाही. याला इतकं वाईट वाटलं. जे शिकाय करता आलो ते राहिलं बाजूला. भलत्याच गोष्टी यांनी तिला शाप दिला. ब्राह्मणत्वाचं ज्ञान दान करण्याचं, आराधन करण्याचं, शिक्षण घेण्याचं जे सूत्र ते न कळणारी तुला ब्राह्मणपती भेटणार नाही. हा झाला पहिला कथाभाग.
दुसरा विषय आला, त्या मुलीच्या मैत्रीण शर्यतीची कन्या जी शर्मिष्ठा, त्या दोघीजणी मैत्रिणी स्नानाकरता एक दिवस गेल्या. स्नान करत असताना अचानक काहीतरी माकडांची टोळी वगैरे आली, दोघीजणी एकदम बाहेर पडल्या आणि त्या गडबडीमध्ये त्या देवयानींनी चुकून शर्मिष्ठेचे कपडे उचलले. दोघींनी आपले कपडे ठेवले होते, स्नान करायकरता गेले, अचानक उचलले, गडबडीत उचलले, मुद्दाम वगैरे काही उचलले नाही. पण शर्मिष्ठा संतापली, राजकन्या आहे मी, माझे सुंदर कपडे, तू भिकाऱ्याची पोरगी, तुला कशाला अशाला भेटणार, तू मुद्दाम माझे कपडे उचलले, मला तुझे हे भिकारी कपडे त्याच्यामुळे जबरदस्ती घालावे लागले. राजकन्या ती संतापली, तिने संतापून काय केलं तर शिक्षा म्हणून हिला एका कोरड्या विहिरीत ढकलून दिलं. देवयानी एका कोरड्या विहिरीत पडली आहे, जोरात ओरडती आहे, वाचवा वाचवा. हा राजा ययाती शिकारी करता आला जंगलामध्ये. कुणातरी स्त्रीचा आवाज येतोय म्हटल्यानंतर यांनी खाली वाकून पाहिलं, कोरड्या विहिरीत फेकलेली ती स्त्री दिसली. वर काढायला दुसरं जवळ काहीच नव्हतं म्हणून हात लांब केला, हात लांब करून तिला वर घेतलं. तर देवयानी सांगते, आता धरलाच आहे तर सोडू नका. हे म्हणते, वारे मजा, एवढ्या याने तुला वाचवायला आलो ना, हे काय नवीन प्रकार. म्हणे, कोण आहेस तू ते माहीत नाही, काही नाही, कसं काय लग्न करणार. म्हणे, मी दैत्यगुरु शुक्राचार्यांची कन्या. म्हणे, मग कसं काय लग्न करणार आहे, मी राजा आहे, तू ब्राह्मण कन्या आहे, आपल्यापेक्षा वरची पोरगी करू नये. इथं ब्राह्मण शब्दाचा ज्ञानाशी संबंध तो पुन्हा पुन्हा, आणि हा नियम जगातही लागू पडतो ना. आपल्यापेक्षा कुठल्याही बाबतीत श्रेष्ठ स्त्री करू नये, त्याच्यात त्यांचा मोठेपणा कमीपणाचा विषय नाही. पण करत नाही ना, याही करत नाही ना. तुमच्यापेक्षा बुटका नवरा कराल का कोणी, नाही करत. नवरा आपल्यापेक्षा उंच असला पाहिजे, नवरा आपल्यापेक्षा शिकलेला असला पाहिजे, नवरा आपल्यापेक्षा श्रीमंत असला पाहिजे, हे मुलीलाही वाटतं. आणि तसंच असावं. गरिबाच्या घरची लेक समजा श्रीमंताकडे आली, संसार बिघडत नाही, कारण तिला सुविधा मिळतात. पण पहिले श्रीमंत असेल, नंतर गरिबा घरी गेली, संसार विस्कटल्याशिवाय राहत नाही, कारण हिच्या बापानं कधी कामं केलेली नसतात. समजून घेण्यासारखा विषय. म्हणून आपल्यापेक्षा श्रेष्ठ जागी कन्येचं दान करावं, हा जो विषय सांगितला तो त्यातून आलेला आहे. म्हणून राजाने गुरुची कन्या करण्याचा विषय नव्हता. तो म्हणतो, मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. हिने सांगितलं, काळजी करू नका, मला तसाही शाप आहे, ब्राह्मणपती भेटणारच नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही लग्न करायला हरकत नाही. या दोघांचं लग्न झालं. पण नुसतंच लग्न नाही झालं. जशी बाहेर विहिरीतून आली तशी ययातीच्या सोबत ती गेली शुक्राचार्यांकडे, आणि तिने शुक्राचार्यांना सगळा घडलेला प्रसंग सांगितला. आणि म्हणे, शर्मिष्ठेने माझी अशी अशी बदनामी केली, मला त्रास दिला, मला अशी शिक्षा म्हणून विहिरीत टाकलं, तिला शिक्षा झालीच पाहिजे. दैत्यगुरु शुक्राचार्य उचलला कमंडलू का निघाले नाही का. राजा शर्यतीच्या महालात शर्यतीला सांगण्यात आलं, ज्या पोरीने माझ्या पोरीचा अपमान केला ती उद्यापासून माझ्या पोरीची दासी होते की नाही सांग, नाही तर पाणी हातात घेतो. शर्मिष्ठेलाही तोपर्यंत कळलं होतं, मुद्दाम केलेलं नव्हतं, चुकून झालं वगैरे वगैरे, आणि सगळं राज्य भस्मसात होईल, त्यापेक्षा एक आपलं आयुष्य गेलं तर काय हरकत आहे. म्हणून शर्मिष्ठेनी हो म्हटलं. शर्मिष्ठा दासी झाली. दासी झालेली शर्मिष्ठा लग्न केलेली देवयानी यांच्यासह ययाती आपल्या राजधानीत आले. कित्येक वर्ष संसार झाला. एक दिवस अचानक एक पोरग ययातीच्या मांडीवर बसलेलं ययातींना बाबा म्हणतंय असं देवयानींनी पाहिलं. पण हे पोरग तर आपलं नाही आहे, आणि यांना बाबा का म्हणतंय म्हणून पोराची चौकशी केली तर कळलं हे शर्मिष्ठेचं पोरग आहे. राजवाडे केवढ्याले असतील विचार करा. तिला 3 पोरं होते शर्मिष्ठेला, हिला 2 पोरं होते. राजाला एकूण 5 पोरांचं वर्णन आहे. आणि ययातीला 5 पोरं झाले. देवयानीकडून 2, शर्मिष्ठेकडून 3, शर्मिष्ठेकडून 3 पोरं झाली. याचं देवयानीला जास्त वाईट वाटलं, माझ्यापेक्षा तिला एक जास्त कसं. काय अजब मानसिकता. म्हणजे आपल्या नवऱ्यापासून बाकीची पोरं झाली त्याचं काही नाही, तिला एक जास्त कसं. कशाचं दुःख होईल माणसाला सांगता येत नाही. तिला एक जास्त कसं, या दुःखामध्ये ती तन 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 करत पुन्हा आपल्या बापाकडे. हिने नवऱ्याने मला फसवलं आणि तिने आपल्या सवतीला हे केलं, माझी दासी होती तिला सवत केलं. तिला 3 पोरं होईपर्यंत हिला पत्ता लागला नाही. राजवाड्याचे व्याप केवढ्याले असतील विचार करा नाही का. त्यानंतर हिला कळलं. हिने जाऊन पुन्हा शुक्राचार्यांना तंतन करत सगळं सांगितलं. आणि संतापलेल्या शुक्राचार्याने शाप दिला, तारुण्याच्या उन्मादात मूर्खपणाने वागणारा तू ताबडतोब म्हातारा हो. राजा ययाती जागच्या जागी खज्ज म्हातारा.
कसा बसा काठी टेकवत 2-4 माणसांच्या सोबत जाऊन पोहोचला आणि त्यांनी शुक्राचार्यांना विचित्र प्रश्न विचारला. म्हणे मला सांगा, मी म्हातारा झालो, माझ्या चुकांची शिक्षा तुम्ही दिली ठीक आहे, पण मी म्हातारा झालो याच्यात तुमच्या पोरीचं नुकसान नाही आहे का? संसार तर तिचाही मातीत जाईल ना, तिचा नवरा म्हातारा नाही झाला का? मग शुक्राचार्यांच्या लक्षात आलं कथा याच्यासाठी समजून घ्यायच्या आहेत. माणूस पटकन निर्णय घेताना किती चुका करतो आणि स्वतःचीच वाट कशी लावून घेतो. निर्णय शांतपणे असले पाहिजे, विचार करून निर्णय घेता आले पाहिजे. आणि विचार करून निर्णय त्यालाच घेता येतात ज्याला बुद्धी मिळते, आणि बुद्धी फक्त बुद्धिपतीजवळ मिळते. बाकीच्यांचे निर्णय इन्स्टंट, आणि इन्स्टंट गोष्ट वाईटच असते. वारंवार मी आपल्याला सांगतोय, असे तत्काळ निर्णय नसतात घ्यायचे. म्हणून आपल्याकडे जुने लोक सांगायचे, काही वाईट घडलं तर 1 ते 10 मोजत जा. नाही का, 1 ते 10 का मोजायचे? पाढे येतात की नाही याच्यासाठी नाही, निदान तेवढा वेळ दे, थोडंसा शांत होशील, मग लक्षात येईल. नाही, इतकं चिडण्यासारखं काही नाही, एकदम थोबाडीतच मारणे इतकं वाईट नाही आहे, पण सटकन मारून टाकतात आणि नंतर मग मूळ विषय राहतो बाजूला, आणि तू मला थोबाडीत का मारली याच्यावरच पुढचा विषय होतो. कारण ते तेवढं स्वाभाविक असतं, तत्काळ झालेली गोष्ट. मग यांच्याही लक्षात आलं आपली चूक झाली, आपण वाईट वागलो. यांनी सांगितलं आता तर इलाज नाही आहे, जे घडलं ते घडलं, पण एक उपाय आहे, चल मी तुला सांगू शकतो. तुला 5 पोरं आहेत, त्या पोरांपैकी जर कोणी तुला तारुण्य द्यायला तयार असेल तर मी एक्सचेंज ऑफर करू शकतो. काय मजेदार रचना आहे. ययाती आले, ययातीने त्या 4घांनाही विचारलं, वरचे 4 जण, त्यांनी सांगितलं आम्ही नाही देणार आमचं तारुण्य, तुम्हाला एवढ्या म्हातारपणी इच्छा संपत नाही, आमची तारुण्यात कशी संपणार, आणि म्हातारपण घेऊन आम्ही करू काय? कोणालाही म्हातारं व्हायची इच्छा नाही. मोठी गडबड आहे या देगातली. इथं बसलेल्या एकालाही म्हातारं व्हायची इच्छा नाही, आणि तरी एकही म्हातारा झाल्याशिवाय राहणार नाही. इथं बसलेल्या एकालाही दुःखी व्हायची इच्छा नाही, पण दुःख वाट्याला आल्याशिवाय राहत नाही. इथं आलेल्या प्रत्येकाला सुखी व्हायची इच्छा आहे, पण व्हायचं कसं तेच कळत नाही. काय खेळ आहेत ना सगळे तुमच्या माझ्या जीवनाचे. जे करायचं आहे ते जमत नाही, जे नाही ते आल्याशिवाय राहत नाही. का? कारण आपण मुद्गल वाचत नाही. एकमेव उत्तर, सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर, मुद्गल वाचत राहा, आयुष्यात दुःखीच होणार नाही. का? कारण तुमच्यापेक्षा भयानक भयानक दुःखी त्याच्यात वर्णन केलेत. इतकं दुःख आपल्या वाट्याला नक्की नाही ना. तेवढे दुःख ऐका, तेवढे दुःख वाचा, मग लक्षात येतं आपण खूप सुखी आहोत. सुखी व्हायचं असेल ना, आनंदी नंतरचा टप्पा. सुखी व्हायचं असेल तर आमचे पूज्य गुरु महाराज सांगायचे 2 सुंदर रचना. म्हणे सुखी व्हायचं असेल तर एक काम करा, खाली पाहायला शिका, आणि ज्या दिवशी वाटेल आपल्यासारखा कोणी नाही त्या दिवशी वर पाहायला शिका. काय गुरुमंत्र आहेत ना. साध्या साध्या पद्धतीने आपल्यापेक्षा खाली पाहायला शिका. म्हणजे काय? आपल्यापेक्षा दुःखी असणाऱ्यांकडे पहा. ज्या दिवशी माझा पाय दुखायला सुरुवात होतो त्या दिवशी पाय नसलेल्याकडे मी पाहतो आणि लक्षात येतं मी खूप सुखी आहे. ज्या दिवशी माझा डोळा दुखतो त्या दिवशी डोळा नसलेल्याकडे मी पाहतो, मला लक्षात येतं मी खूप सुखी आहे. ज्या दिवशी माझा कूलर बंद पडतो त्या दिवशी मी पंखाही नसलेल्या झोपडीवाल्याकडे पाहतो आणि मी सुखात झोपू शकतो, कारण त्यांच्याजवळ तेवढंही नाही आहे. त्याच्यापेक्षा मोर्यांनी मला सुखात ठेवलं आहे. पण ज्या दिवशी मला असं वाटतं मेरे जैसा कोई नाही, मग मी अंबानीचा बंगला एकदा पाहून घेतो नेटवर. एकदा तो पाहिला की माझ्या लक्षात येतं आपण कुठंच नाही हो. नाही का, टाटा बिर्ला अंबानी एकदा पाहून घ्यायचे म्हणजे आपण जागेवर राहतो. माणसाला सुखाने राहायचं असेल तर 2 कामं करत जा. आठवड्यातून एकदा हॉस्पिटलला आणि महिन्यातून एकदा स्मशानाला भेट देत जा. पुढचा गुरुमंत्र त्यांनी आम्हाला दिलेला. आठवड्यातून एकदा हॉस्पिटलला भेट द्यावी. कशा करता? तिथले सगळे ते रोगी पाहिले की आपण किती व्यवस्थित आहे ते कळतं. एकापेक्षा एक त्रास आहेत लोकांना. भगवंतानी सुंदर अप्रतिम 6 फुटाचा दणदणीत देह दिला, याचा आनंद वाटतो. पण फार त्याचा जर समजा आनंद वाटायला लागला तर महिन्यातून एकदा स्मशानात येऊन जावं. आपल्यापेक्षा मोठमोठे तिथं राखून पडलेले आहेत हे दिसतं. माणूस उन्मत्तही होत नाही आणि माणूस खजिलही होत नाही. हे शांत राहणं जी मधली अवस्था आहे ना, साधना याला म्हणतात.
दुःखाचे प्रसंग आले तर व्यथित न होणे आणि आनंदाचे प्रसंग आले तर उड्या न मारणे, दोन्हीकडे शांतपणे जगता येणे, त्याला समशत्रौच मित्रैच तथा मानापमानयोः शीतोष्ण सुखदुःखेषु समसंग विवर्जितः. भगवद्गीतेने सुंदर रचना सांगितली, पण हा श्लोक कळला तर न, आणि श्लोक आठवला तर मला कथा आठवली, सांगितल्याशिवाय मला करमत नाही. आमच्या पूज्य पिताश्री महाराजांचे एक गुरु महाराज परमपूज्य करपात्रीजी महाराज, त्यांच्या जीवनातला प्रसंग आहे. ते त्यांच्या गुरुकडे शिकत होते. हिमालयातला प्रसंग, बद्री केदारचा विषय, प्रचंड थंडी, हाडं फुटतील की काय असं वाटावं, त्या थंडीमध्ये 4-4 कांबळा पांघरायचे, गोंगड्या पांघरायचे त्या काळातल्या हिशोब, आणि वर जाऊन श्लोक म्हणून दाखवायचे, समशत्रौच मित्रैच तथा मानापमानयोः शीतोष्ण सुखदुःखेषु समसंग विवर्जितः. गुरु महाराजांनी सांगितलं उद्या पुन्हा वाच. हे खाली पुन्हा पाठ केला, उलटत बोलायची ताकदच नव्हती. पुन्हा श्लोक पाठ केला, अन्वय पाठ केला, अर्थ पाठ केला, सगळ्या टीका पाठ केल्या, पुन्हा गेले. दुसऱ्या दिवशी गुरु महाराजांनी विचारलंही नाही, म्हणजे पुन्हा कर. 8 दिवस झालं, 8 दिवस श्लोक सरकेच ना पुढे. गुरु महाराज नुसते दिसले की म्हणायचे उद्या पुन्हा कर, उद्या पुन्हा कर. आणि रात्री 2 वाजता 8 दिवसानंतर यांच्या डोक्यात कंदील पेटला, दिवा लागला. हे म्हणे अरे मी म्हणतोय काय तोंडानी, समशत्रौच मित्रैच तथा मानापमानयोः शीतोष्ण सुखदुःखेषु, शीत असो की उष्ण असो दोन्हीकडे मी सारखाच राहील. हिमालयाच्या त्या टेकडीवर गुरु महाराज एक लंगोटी लावून बसले आहे, 4-4 कांबळी घेऊन मी जातोय, तोंडानी म्हणतोय शीतोष्ण सुखदुःखेषु. काय बोडखं कळलं मला. यांनी 4ही कांबळा फेकून दिल्या, अंगावरची लंगोटी लावून गुरु महाराजांकडे गेले. गुरु महाराज म्हटलं झाला श्लोक, आता उद्या पुढचा घे. याला अभ्यास म्हणतात आणि याला वाचलं म्हणतात, नाही का. वाचलं पाहिजे, वाचलं याचा अर्थ आचरणात आलं पाहिजे. होतं आजच्या काळात होतं, नाही का. MA ला शिकत होतो मी, पुण्यामधला प्रसंग आहे. आमचा एक मित्र आहे शिवराय कुलकर्णी म्हणून, बार्शीचा होता. तो बार्शीचा येऊन पोचला, त्याने तिथं मेस लावली होती. वारकरी संप्रदायवाला होता, पंढरपूरला आळंदीला जायचं होता. पुण्यात आलाच एवढ्या करता की आळंदी जवळ पडते, नाही का. या हिशोबात येऊन पोचलेला. आणि एक दिवस तुकाराम गाथा वाचत बसला आणि तुकोबांच्या गाथेत आलं, करी संध्या स्नान वारी खाऊन या अन्न. आपण संध्या स्नान करतो आणि कुठलंही चुकीचं खाऊन त्या सगळ्याचा परिमार्जन करतो, त्या सगळ्याचा विनाश करतो. यांनी भरलेले मेसचे पैसे सोडून दिले आणि पुढचे 8 दिवस जे काय उरले होते, नशिबाने 8च उरले होते, नुसते पोहे खाऊन जगला. याला जगणं म्हणतात, याला कळणं म्हणतात, याला आचरणात आलं म्हणतात. पाठ तर मोठा मोठा आहे आपल्याला लंबचेवढं, पाठ असून उपयोग नाही आहे. ते वापरण्यात येणे हा जो प्रकार आहे तो आपल्यासमोर सांगितला. ययातीने सगळ्या प्रकारचं मागणी मागितली. 4ही पोरांनी नाही म्हटलं. 5वा जन्माला आला पुरू, त्यांनी सांगितलं ठीक आहे मी द्यायला तयार आहे. का? कारण जर तुमचं या वयामध्ये वासना संपल्या नाही, या 4 माझ्या मोठ्या भावांच्या संपल्या नाही, तर मला आता कळलं पाहिजे माझी कशी संपेल. या जगात जेवढ्या लोकांनी पैसे कमवले त्यातले कोणीही पैशामुळे सुखी झालेले पाहायला मिळत नाहीत. एवढं कळल्यानंतर तुम्ही मिळवताना थोडा विचार करायला पाहिजे की नाही. मिळवू नका असं नाही, मिळवा, आवश्यक आहे. पण कायम लक्षात ठेवा, तुमच्या माझ्या संस्कृतीने प्रत्येक गोष्ट मोठी सुंदर सांगितली. पैसा जवळ असला की माणसाची झोप जाते, बरोबर. सामान्यतः पद्धत आहे, पैसा जवळ असला की झोप जाते. मग सगळ्यात जास्ती झोप कोणाची जायला पाहिजे? त्याचं उत्तर आहे भगवान विष्णूंची, कारण अख्खी लक्ष्मी त्यांच्याजवळ, बरोबर ना. पण विष्णू मस्त झोपलेले असतात, सापावर झोपतात. साप ही झोपायची गोष्ट आहे का? पण झोपतात, नाही का. शांतपणे भगवान विष्णू झोपलेले असतात, अख्खी लक्ष्मी जवळ असून झोपलेले असतात. का झोपतात माहिती आहे? त्याचं उत्तर आहे ते चित्र व्यवस्थित पाहत जा म्हणजे तुमच्या लक्षात येतं. भगवान विष्णू झोपलेले असतात, महालक्ष्मी कुठं असते? त्याचं उत्तर आहे पायाजवळ. पाय दाबत बसलेली असते, प्रॉब्लेम येत नाही, झोप लागते. आपली अडचण कशी आहे? आपण पैसा मिळवतो, मिळाला की तिजोरी ठेवतो, त्याला मोठे मोठे कुलप लावतो आणि किल्ल्या कुठं ठेवता? डोक्यापाशी. गडबड तिथं होते. ती पायाजवळून उठून डोक्यात गेली की झोप मातीत घालते. पायाजवळ असली तर काही बिघडत नाही, साधन म्हणून ती जरूर असावी. साधन रूपात असली तर ती अडचण करत नाही, ती साध्य ठरते मग गडबड करते. हे फार महत्त्वाचं सूत्र सांगितलंय. ती असलीच पाहिजे.
नाही का. साध आमचे पिताश्री मस्त सांगायचे, बिलकुल गरीब असता उपयोगी नाही, दणदणीत असला पाहिजे, अप्रतिम असला पाहिजे. आणि अप्रतिम असलं पण पंचायत आहे हो, लोक त्या अप्रतिमपणावरही पंचायत करतात. मी एका जागी गेलो कार्यक्रमाला, भगवान शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानावर बोलायचं होतं, वैराग्यावर बोललो, वैराग्याचं महत्त्व या विषयावर सगळं वर्णन केलं. तर एक जण मला येऊन नंतर काय हळूच कानामध्ये म्हणतो, महाराज तुम्ही वैराग्यावर बोलले, खूप सुंदर बोलले म्हणे, त्याच्याबद्दलचा प्रश्न नाही, पण 6 बोटात अंगठ्या घालून फिरता, तुम्हाला वैराग्यावर बोलायचा अधिकार आहे का? म्हटलं तू प्रवचन ऐकत होता का अंगठ्या मोजत होता? तुझं लक्ष नेमकं कुठं होतं? नाही म्हणे पण 6 बोटात अंगठ्या घालतात की नाही? म्हटलं बिलकुल घालतो. म्हणे का घालता? म्हटलं हेच सांगायला घालतो की मोरयाची उपासना करणाऱ्याला काही कमी पडत नसते. कुणी सांगितलं भिकारी राहायला? माझा मोरया मला 6 बोटात अंगठ्या देतोय का? कारण मी खर्रे खाण्यात मातीत घालत नाही म्हणून. ते फालतू खाऊ खाऊ थुकत नाही म्हणून पैसे पुरतात मला, बाकीच्या फारशा गरजा नाही म्हणून पुरतात. मग भगवंतानी सांगितलंय सिद्धिपतीचा उपासक आहे, त्याच्या समोर जायचं, गरिबीत जायचं नाही, अप्रतिम असलं पाहिजे, सुंदरातलं सुंदर असलं पाहिजे. साधा विषय आहे हो. मला सांगा, व्याह्याकडे जाताना चांगल्यातले चांगले कपडे घालून जातात की नाही? मग मोरयाच्या समोर फाटकं सवळं कसं चालल? किती व्यवहारातला नियम आहे. साध्या एखाद्या माणसाकडे जाताना आपण 10 वेळा जर व्यवस्थित जात असू तर मोरया समोर जाताना एकदा का होईना कंगवा फिरवूनच जात जा. अप्रतिम सुंदरच असलं पाहिजे, नटून थटून असलं पाहिजे, वेडावाकडा कुठंतरी घातलं बोटन थापलं शेंदूर असं नसलं पाहिजे, सुंदर लावलेला असला पाहिजे. कारण जर सामान्य बॉस समोर जायचं तर अप्रतिम असलं पाहिजे. अनंत कोटी ब्रह्मांड नायकाच्या पुढे जायचं आहे, अप्रतिमच असलं पाहिजे. त्यालाही वाटलं पाहिजे आहा काय भक्त आहे माझा. म्हणजे एखाद्या वेळा पाहिल कदाचित, वेडेवाकडे जाल तर तो म्हणाल कशाला पाहायचंय असले फालतू, तुमच्याकडे आला तर तुम्ही पाहत नाही, तो पाहणार आहे का? साधा विषय आहे. दूरवा निवडताना सुद्धा अनंत कोटी ब्रह्मांड नायकाला व्हायची आहे, अशी एक एक निवडलेली असली पाहिजे. प्रत्येक गोष्ट अप्रतिम, काही गरज नाही तिथे नेऊन फुलांचा खच करायची, एक फूल वहा, पण ते असं असलं पाहिजे की पुन्हा तसं मोरगावात नाही मिळालं पाहिजे. इतकं सुंदर, अप्रतिमातलं अप्रतिम. ज्या दिवशी पूजा कराल मोरया उठून वा म्हटला पाहिजे. तो उठून नाही म्हणत, पण निदान आतून तर म्हटला पाहिजे. आपल्याला तर आपली पूजा पाहिल्यानंतर बरं वाटलं पाहिजे, एवढं तर करा. पण तेही वाटत नाही. उलट पूजेचे हाल भयानक असतात. एक दिवस चुकून मी दुकानात गेलो, जात नाही सामान्यतः, कामच पडत नाही, घरी लहान भाऊ आहेत ते सगळं सांभाळतात. ते एक दिवस मला चुकून दुकानात जावं लागलं आणि मी त्याला सांगितलं सुपारी दे. तर त्यांनी मला अजब प्रश्न विचारला, म्हणे खायची का पूजेची? मला काही समजायचं नाही. आयुष्यातला पहिला प्रसंग. दुकानात जाऊन पोचलेलो, म्हणजे खायची की पूजेची? म्हणजे दाखव दोन्ही, मला दोनमधला फरक तर कळू दे. त्या निमित्ताने माझं जनरल नॉलेज वाढलं. त्याने मला दाखवली खायची सुपारी अप्रतिम, आणि पूजेच्या नावाने जी दाखवली तिला आरपार भोकं पडलेले, त्याच्यातून ते किडे फिरत असलेले, त्यातून भुगा बाहेर येत असलेला. म्हणजे ही पूजेची सुपारी. म्हटलं आता मी अशी धरली, आरपार पलीकडं पाहिलं त्या दुकानदाराकडे त्याच्यातून, आणि त्याला म्हटलं याच्यावर अनंत कोटी ब्रह्मांड नायकाय सिद्धिबुद्धी सहिताय सलक्ष लाभाय सावरणाय सशक्तिकाय याच्यावर बसवायचा. तो मला घर कसं देईल? निसर्गाचा नियम आहे, जे पेराल ते उगवतं. एक गहू टाकला 1000 गहू मिळतील, एक ज्वारी टाकली 1000 ज्वारी मिळेल. एक किडकी सुपारी दिली, आयुष्यात सगळे किडकेच भेटतील. कारण जे मोर्याला द्याल ते वापस येणार आहे ना. असं काय करता? आमचे पिताश्री सांगायचे, मोर्याच्या समोर लिबलिबीत के ठेवलं का पोरग लेचपेच झालंच म्हणून समजा म्हणे. मस्त अप्रतिमातलं अप्रतिम असलं पाहिजे. ती भूमिका आपल्याला कळत नाही. ययातीचा विषय आला, त्या ययातीने सांगितलं, त्या पुरुणी सांगितलं, कळलं मला कोणाचंही तारुण्य उपयोगाचं नाही आहे. असंख्य दुःखी याच मार्गावर झालेले पाहिले, आता त्यातला पुढचा मला व्हायचा नाही. ती उंदराची कथा सांगितली ती पण दुसऱ्या दिवशी आठवा नाही का. एक उंदीर मरतो, दुसरा पाहतो, पाहत असताना येतो. उंदीर आहे तशी आपली अवस्था झाली आहे. पुरूला कळलं, तो म्हणतो नाही असं होऊन उपयोग नाही. त्याने आपलं तारुण्य दिलं, बाप पुन्हा सगळे विषय भोगले, वापस आला. पुरूला पुन्हा त्याचं तारुण्य परत केलं आणि बाकीच्या सगळ्यांना थोडा थोडा भाग दिला. पुरूला सम्राट केलं. तिथून त्या पोरच्या वंशाला पुरुवंश म्हणण्याची पद्धत पडली.
कारण एवढं दान त्याचं त्याकरता आपण दिलेलं. तो पुढचा विषय आला. त्या वंशात पुढे महिष्मती नावाची नगरी तयार करणारा महिष्मान नावाचा राजा झाला. त्यांनी नगरी वसवली. त्या नगरीला महिष्मती असं म्हणतात. या महिष्मती नगरीत पुढे अनेक राज्य झाले. त्यात कृतवीर्य नावाचा एक राजा झाला. या कृतवीर्याचं कथानक यासाठी महत्त्वाचं आहे की याच्यामुळे सगळ्यांना चतुर्थी व्रत कळलं. हा कृतवीर्य राज्य करत होता. प्रदीर्घ काळ राज्य केलं. सगळ्या गोष्टी सुखाच्या होत्या. अडचण एकच होती. आणि हे फार मजेदार वाक्य असतं. कुठली कथा घ्या, कुठल्याही पुराणातली, कुठल्याही देवाची कुठली कथा, सगळं चांगलं होतं पण, आणि ती एक पण फार महत्त्वाचा असतो. त्या एका पणची पंचायत अशी आहे का त्या एका पण पायी बाकीचं सगळं गायब होतं. नाही का? किती अजब आहे ना. आयुष्यात एकच गोष्ट दुःखाची असते, बाकीच्या सगळ्या चांगल्या असतात, पण आपण त्या फक्त दुःखाच्या गोष्टीचं चिंतन करतो आणि त्याच्यापायी असलेलं सगळं वाया जातं. एका घरी कार्यक्रमाकरता गेलो. घरामध्ये 4-5 लेकरं होते. जुनं काळातला विषय आहे, त्यामुळे घरात भरपूर लेकरं असण्याचा विषय होता. चुलत बिलत असतील समजा 5-6 लेकरं. मी आपल्या घरात गेलो की सगळे चेहरे पाडून बसलेले. मला म्हटलं काहीतरी गडबड झाली आहे नाही का. घरी गेल्यानंतर मी एकाला त्यातल्या त्यात बारीक्याला बोलवलं. म्हटलं काय झालं रे. रिझल्ट लागला म्हणे. म्हणलं मग नापास झाला का. नाही पास झालो म्हणे. म्हणलं मग सगळे चेहरे पाडून का बसले. तिसरा दादा नापास झाला म्हणे. घरात सगळं वातावरण भयानं. तिसरा दादा नापास झाला. त्या सगळ्या पोरांना मी म्हणते जा खेळायला, नंतर थोड्या वेळाने पाहू. सगळ्या खेळांना पाठवून दिलं. मोठ्यांना बोलावलं, कारण शिकवाव त्यांनाच लागते. आपली उलटी पंचायत आहे. आपण लहान लेकरांना शिकवण्यात वेळ वाया घालवतो. लहान लेकरांना फार कमी शिकवावं लागतं. मोठ्यांना शिकवायची जास्त गरज असते. ते मोठे झालेत का हेच मला समजत नाही अनेक वेळा. लहान लेकरं पण 2 लेकरं भांडत येतात. त्या दोघांचं भांडण होतं. 15 मिनिटांनी ते एकत्र खेळत राहतात. पण त्यांनी त्यांच्या आईला जर सांगितलं असेल यांनी मला मारलं, तर या म्हाताऱ्यांचे भांडण संपत नाहीत. त्या 2 आयांनी जर त्यांच्या बापांना बोलावलं असेल तर भांडणं पिढ्या चालू शकतात. किती अजब आहे. पोरं खेळत राहतात. 15 मिनिटांनी ज्या दोघांचे भांडणं झाले ते मोकळे. मोठे ते का आपण 15 मिनिटात ज्यांना सोडून देतात त्यांना आपण लहान म्हणतो ना. आपण स्वतःला उगीच मोठं झालं म्हणतो. पण हे मोठं होणंही मोठं अजब असतं नाही का. म्हणजे लहान लेकरं सुरुवात सोडत नाही, येतो पुन्हा वापस, काळजी करू नका. लहान लेकरं आपल्याला अनेक प्रश्न विचारतात. लहान लेकराचा ते स्वभाव आहे. पण आपण त्याला एक अद्भुत उत्तर देतो. कोणतं माहिती आहे. तू मोठा झाला की तुला कळेल. हे भयानक उत्तर आहे. याच्या इतकं मर्डर करणारं उत्तर नाही. हे त्या लहान लेकराच्या बुद्धीचं मर्डरच आहे, लक्षात ठेवा. त्या लहान लेकरांनी प्रश्न विचारला की आपण त्याला सांगतो तू मोठा झाल्यावर तुला कळेल. मला सांगा तू मोठा झाला की नाही. तुला कळलं का. आणि कळलं असेल तर उत्तर दे ना. पण ते न देता त्याला आपण मोठं व्हायला सांगतो. हा जो प्रकार आहे, काही नाही, मोठं झाल्यावर कळत नाही. मोठं झाल्यावर विचारायची लाज वाटते आणि मग प्रश्नासकट माणूस मरतो. असं मरायचं नसतं. तो हिशोब आपल्यासमोर सांगितला. ते 3 लेकरं 4-5 लेकरं बी बाहेर पाठवले. मोठ्यांना एकत्र केलं आणि मोठ्यांना सांगितलं. म्हटलं का रे घरात पोरं किती. म्हणे 5. म्हणे नापास किती झाला. म्हटलं 1. म्हणे उरलेले 4. ते चांगले मेरिट आलेत म्हणे. सगळ्यांना 75च्या वर मार्क मिळाले. पण हा एक मूर्ख निघाला. म्हटलं मला सांगा पर्सेंटेज किती पडलं. 5 पैकी 1च नापास झालं ना. 80% पास आहेत ना. मग 80% पोरं पास आहेत. याचा अर्थ तुम्ही 80% चांगले पालक आहात. निदान पेढे वाटाल की नाही. त्या एका पायी उरलेल्या 4चे तोंड का पाडून बसता. पण माणसाची प्रवृत्ती असते. एक बिघडलं की उरलेलं सगळं वाया घालवतो. तीच प्रवृत्ती माणसाची सगळीकडे आहे. इथेही आपल्याला तीच प्रवृत्ती पाहायला मिळते. सगळं चांगलं होतं पण काय नव्हतं. संतती नव्हती नाही का. आणि ज्यांना संतती नसते त्यांना संतती नसल्याचं भयंकर दुःख असतं. पण गंमत अशी आहे, ज्यांना असते त्यांना तरी कुठं सुख असतं. त्यांना त्या असलेल्या संततीचं दुःख असतं. मोठी पंचायत या जगाची. बायको नव्हती तेव्हा बायको नव्हती याचं दुःख. आता आली तर एक गोष्ट ऐकत नाही याचं दुःख. केवढी पंचायत आहे. माझ्यापुरतं नका पाहू. ते बरं चाललंय माझं. उदाहरण म्हणून सांगतोय. भाव समजून किती विचित्र आहेत माणसाचे. एखादी गोष्ट नसते म्हणून आपण नाही म्हणून रडतो आणि मिळाल्यानंतर ती मिळाली म्हणून रडतो. कारण मिळाली तरी आपल्याला पाहिजे तशी वागतच नसते. कारण मनात येईल तसं होणे नावाची गोष्ट शक्यच नसते.
मग उपाय काय? उपाय एकच, जे आपल्याला पाहिजे तसं मिळावं असा विचार न करता जे मिळालंय ते आपल्या योग्यतेचं आहे म्हटलं की माणूस सुखात राहतो, शांत राहू शकतो, आनंदात राहू शकतो, मस्त राहू शकतो, योगी होऊ शकतो. योगी कसा ओळखायचा? योगी कसा ओळखायचा? बाहेरून नाही कळत. त्याच्या दाढीवर जाऊ नका, किती लांब आहे, त्याचा काही संबंध नाही. 2-3 महिने नाही केली तरी उगीच वाढते, त्याचा थोडा योग्याशी संबंध आहे. योगी कोणाला म्हणतात? मी मस्त उदाहरण सांगत असतो, शास्त्रांनी दिलेलं आहे, माझ्या जवळचं नाही. उदाहरण सांगत असतो, ज्याला पाठ टेकल्या टेकल्या झोप लागते त्याला योगी म्हणतात. फार सुंदर उदाहरण, काही बाकीचं गरज नाही. तो कुठला योग करतो, प्राणायाम करतो का नाही करत आणि काय ते सोडून द्या. ज्याला पाठ टेकल्या टेकल्या झोप लागते त्याला योगी म्हणतात. आणि वाक्याचं एक्सटेन्शन सांगू का? ज्याला प्रवचनात बसल्या बसल्या लागते त्याला महायोगी म्हणतात. विनोदाचा भाग जाऊ द्या, पण त्यातला भाव समजून, बसल्या बसल्या डुलक्या मारतात नाही का. आणि एखादं मध्येच आज लवकर संपलं वाटते, म्हटलं समजून घ्यायची, झोप झाली नाही व्यवस्थित. स्वाभाविक प्रवृत्ती, माणसाला पाठ टेकल्या टेकल्या झोप लागली पाहिजे. का? ते तेव्हाच होतं जेव्हा मन आणि बुद्धी दोन्ही थांबू शकतं. आणि ते थांबवायचं नसेल तर मोर्याला देऊन टाकावं. साधा हिशोब आहे, जी गोष्ट ताप देते ती देऊन टाकता की नाही? घरामधल्या गोष्टींचं करता की नाही? मग मन आणि बुद्धी ताप देते, देऊन टाकानं, त्याला देऊन टाकली, आपण आपलं मोकळं होतो. पण आपल्याला मोठी हाऊस लोकांच्या गोष्टी गोळा करायची. बुद्धी त्याची आपल्याजवळ, हा रात्रभर विचार करत बसतो, मला आता असं करायचंय, तसं करायचंय, तसं करायचंय, मर तसाच. पंचायत आहे मोठी. बुद्धी त्याची, त्यांनी वापरायची, त्यांनी सांगितलं तसं मी आपलं मुकटेने जगतो. एवढं करावं तेवढं न करता उद्योग करतात म्हणून अडचण आहे. कृतवीर्याला मुलगा नव्हता. कृतवीर्य नाना प्रकारे त्याचे उपाय करत होता. शेवटी भगवान शंकरांची मोठी तपश्चर्या केली. तपश्चर्येने मुलगा व्हायचा विषय झाला. सगळी तपश्चर्या झाली, मुलगा झाला. आणि पाहिल्यानंतर लक्षात आलं अजबच घडलं. पोराला ना हात आहेत ना पाय आहेत. बिना हातापायाचा नुसताच चौरंग जन्माला आला. इतकं वाईट वाटलं. एवढं सगळं केलं. पहिले शंकराची उपासना केली. दुसरा प्रकार घडला तिकडे. याची ती उपासना पाहून देवर्षी नारदांना वाईट वाटलं. आणि म्हणून देवर्षी नारद याच्या पितरांना भेटायला स्वर्गात गेले. धनक नावाचे त्याचे वडील. त्यांनी त्या वडिलाला जाऊन सांगितलं, तुझ्या पोराला पोरगं नाही, मरायला टेकलाय, आता मरल. तो जर मेला तर निर्वंश होईल. आणि निर्वंश झाला तर तुम्हा सगळ्यांना पुढं कोण पाणी पाजल? नाही का? किती स्वार्थाचा विषय. म्हणजे तिथं बसलेल्या त्याच्या डोक्यातही नातू का व्हायचा, आम्हाला पाणी प्यायला मिळावं म्हणून. नाही का? त्याच्या डोक्यात तो स्वार्थ टाकला. धनक जाऊन पोचले ब्रह्मदेवांकडे. ब्रह्मदेवांनी सांगितलं कसं होणार आहे, कारण तुझ्या राज्यामध्ये चतुर्थी नष्ट झाली, उद्यापासून चतुर्थी पाहायची आहे, वेगवेगळ्या कथा पाहायच्या, तेव्हा या गोष्टी पाहायला मिळतील. आणखी तुझ्या राज्यात चतुर्थी नष्ट झाली, म्हणजे तू एक काम कर, चतुर्थी व्रत समजावून घे. धनकाने प्रार्थना केली. ब्रह्मदेवांनी चतुर्थी व्रत त्याला समजावून सांगितलं. धनकाने स्वप्नात येऊन कृतवीर्याला ते व्रत दिलं आणि सांगितलं, हे चतुर्थी व्रत तुझ्या राज्यात कर, म्हणजे तुला संतती होईल. शिवोपासना झाली, चतुर्थी व्रत मिळालं. चतुर्थी व्रताने त्याला संतती झाली. पण संततीला ना हात ना पाय. का? 12 वर्ष तसाच पोरगा सांभाळला. 12 वर्षानंतर कर्मधर्म संयोगाने भगवान दत्तात्रेय येऊन पोहोचले. दत्तात्रेयांनी सांगितलं, मी तुझ्या मुलाला पाहायला आलो आहे, कारण अत्यंत पराक्रमी आहे. राजाने डोक्यावर हात मारला. म्हणे त्याला हात नाही पाय नाही, कशाचा पराक्रमी? म्हणे ते तुला तसं वाटतंय, जाऊ दे. का झालं ते तुला समजावून सांगतो. चतुर्थी व्रत तुला मिळालं एवढ्याने, तू ते व्रत केलं, पण ते व्रत करत असताना जांभया दिल्या, आणि जांभया दिल्यानंतर आचमन नाही केलं. तुझं व्रत यथासांग घडलं नाही, म्हणून तुला पोरग यथासांग झालं नाही. तू अंगरहित व्रत केलं, म्हणून तुला पोरगही अंगरहित झालं. तू म्हणाल एवढं कठीण असते? नको बापा, त्याच्यापेक्षा चतुर्थी करायला. नसलेला अर्थ व्हायचा. त्याचं उत्तर आहे नाही. तुमच्या माझ्यासाठी इतकं एखाद्या वेळा नाही आचमन केलं तर फार एकदम काही ब्रह्मांड कोसळणार नाही, कारण त्यांनी व्रत सकाम रीतीने केलेलं आहे. मला मुलगा व्हावा म्हणून व्रत करतोय. नियम तेव्हा लागतात जास्त जेव्हा सकाम व्रत करायचं असतं. नुसतंच आनंदाकरता करायचं, एखादी गोष्ट बिघडली तर बिघडत नाही. नाही तर पंचायत व्हायची, व्रत राहायचं बाजूला आणि त्याच्यावरच लक्ष ना. नाही का? आचमन सुटलं एवढंच करत बसाल तर आचमन कराल का जप कराल? नाही का?
लक्ष जपात असलं पाहिजे आणि जप हा जपल्या गेला पाहिजे. काय सुंदर शब्द नाही, जप नाही जप, का जपून करायची गोष्ट आहे. पत्ता न लागू देता, कोणाला न सांगता. किती मजेदार रचना होती. आमच्या माता भगिनी पूर्वीच्या आठवा, त्या माळा घ्यायच्या आणि पदरात घालायच्या आणि पदरात घालून जप करायच्या. का? कोणाला दिसलं नाही पाहिजे मी जप करतोय, नाही का, मी जप करतोय हे कोणाला दाखवायचं नाही. कारण जप करणे हा काही जाहिरातीचा विषय नाही ना. मी जप करतोय, मी उपासना करतोय, मी पुराण वाचतोय, याची काय जाहिरात करत असते? हे आपलं आपलं करायची गोष्ट आहे. माझा मोरयाचा विषय आहे, बाकी त्याचा संबंध नाही. पण आपल्याला जाहिरातीची हौस आहे. स्त्रिया पदरात माळ घालत होत्या, माणसांना सोय नव्हती, पदर नव्हते, उपरणे घेतलेच पाहिजे अशी काही फार भानगड नव्हती, नाही का. मग माणसांनी एक मस्त प्रकार शोधून काढला, गोमुखी. जप जेव्हा करायचा असतो तेव्हा ती माळ गोमुखीत घालायची, गोमुखीत जप करायचा. का? मी जप करतो हे कोणाला दिसू नये म्हणून, नाही का. माळ कोणाला दिसता उपयोगी नाही म्हणून गोमुखीत हात घालायचा. पण लोक महान अद्भुत हात घालतात गोमुखीत आणि गोमुखी गावाला दाखवत फिरतात, नाही का, मी जप करतोय. आता काय करायचं? भयंकर माणसाला जाहिरातीची हौस आहे. जे काय भगवंताला देतात त्याच्यावरही नावं टाकतात. हो, गंमत वाटते मला. भगवंताला एखादी गोष्ट दिल्यानंतर नाव टाकायची काय गरज आहे? त्याला दिसते ना दिलं म्हणून. पण मी गमतीने सांगत असतो, एखाद दिवस असा येईल श्रावणात त्या महादेवाला जातील ना तर त्या बेलाच्या पानावर लिहितील, हे बेलाचे पान स्वानंद पुंड यांनी शंकराला वाहिलेले आहे. काही गॅरंटी नाही माणसाची. भयंकर हाऊस आपल्याला, नाही का. ही पंचायत आहे, समजून घेतलं पाहिजे. त्या पद्धतीने जप व्यवस्थित नाही केला, सांग नाही केला, आचमन नाही केलं. तुम्ही म्हणाल का प्रत्येक वेळा आचमन करायला पाहिजे? बिलकुल करायला पाहिजे. त्याचा शरीर धर्माशी संबंध आहे. आणि मग आता प्रत्यक्ष पाणी नसेल तर सांगितलं होतं हे 3 बोटं या जागी दाबा. हे 3 बोटं या जागी दाबले की आचमनाचं कार्य होतं ॲक्युप्रेशर पद्धतीने. कारण शेवटी आचमनाचा उपयोग असतो शरीराची उष्णता कमी करणे. म्हणून शिंक आली आचमन करावं, जांभई आली आचमन करावं, खोकला आला आचमन करावं, ढेकर आली आचमन करावं, बाकीचं सगळ्या गोष्टी जेवढ्या जेवढ्या येतील सगळ्या आचमन करत राहाव्या. शिंक आल्यावर तर नक्की करत जा. आणि शिंक आली की जय गजानन म्हणत जा. माहिती आहे? कारण असं सांगतं शरीर विज्ञान, तुम्ही ज्या क्षणी शिंकता त्या 1 क्षणाकरता तुमचं हृदय बंद पडत असतं. कारण ती ताकद शिंकेला जी ऊर्जा लागते ना, त्या ऊर्जेकरता अख्ख्या शरीराची ऊर्जा शिंकेत येते. म्हणून ज्यांना खूप येतात त्यांना विचार कसं थकल्यासारखं वाटते, नाही का. शिंकेनंतर थकल्यासारखं वाटतं, तेवढा 1 क्षणभर हृदय बंद पडतं. तुम्ही म्हणाल गजानन का म्हणायचं? सुरू झालं जय गजानन म्हणत जा. नाही झालं तर काय गॅरंटी आहे? त्याच्यामुळे पुन्हा सुरू केलं याच्याबद्दल थँक्यू म्हणून जय गजानन म्हणायचं. म्हणून शिंक आली की भगवंताचं नाव घेत जावं. पुन्हा सुरू केलं याच्याकरता का होईना, नाही का. नाही तर बस एकदा आला गेला शेवटची शिंक, असं नाही झालं पाहिजे. असो, विनोदाचा भाग बाजूला ठेवा. या प्रत्येक गोष्टीचे नियम सांगितले. जर तुम्हाला एखादी गोष्ट सकाम पद्धतीने करायची असेल तर किती बारीक बारीक नियम असतात. हे यासाठी सांगितले की आपण काम व्यवस्थित करत नाही, कार्य व्यवस्थित करत नाही, मग फळं मिळाले नाही की ओरडतो. याच्यात काही ठेवलेलं नाही, शास्त्रात सगळं ठेवलेलं आहे. आपले कार्य व्यवस्थित नसतात हे सांगायसाठी कथा सांगितली. कृतवीर्य झाला, कृतवीर्याच्या पोटी जन्माला आला तो पोरगा, त्याला नंतर दत्तात्रेयांनी गणेश मंत्र दिला, त्यांनी गणेश उपासना केली, भगवान गणेश प्रगट झाले. यांनी सांगितलं अरे काय 2 हाताचं घेऊन बसला, तुला 1000 हात राहतील. चित्रकार आमचे पंचायत करतात, ह्या झाडाला फांद्या असा फुटल्यासारखे इकडून तिकडून हात, असं नसते काही. 1000 हात होते याचा अर्थ 500 माणसांची ताकद होती. बस तेवढाच अर्थ घ्यायचा. एवढी प्रचंड याच्या हातात ताकद होती. पण त्या हाताचाही उपयोग करणाऱ्या कथाकारांनी तयार केल्या, पुराणातही आल्या. कारण शेवटी पुराणांमध्ये तेच येतं ना जे लोकांना पाहिजे असतं. काही गोष्टी मनोरंजक स्वरूपातल्या असतात. पुराणं समजून घ्या. पुराणातल्या असंख्य गोष्टी तुम्हाला अतिशयोक्तीच्या वाटू शकतील. असं कुठं असतं का? त्याचं उत्तर आहे असतं. का असतं? कारण पुराणं त्या काळात लिहिल्या गेले ज्या काळात दुसरे कोणतेच माध्यमं नव्हते. टी व्ही नव्हता, मोबाईल नव्हता, मनोरंजनाचं असो का ज्ञानरंजनाचं असो, एकच माध्यम होतं, गावातले कीर्तनं प्रवचनं. मग त्या गावातल्या कीर्तनाला आणि प्रवचनाला जेव्हा आजी जाऊन बसायची, आजोबा जाऊन बसायचे, तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचा नातूही येऊन बसायचा. मग आता त्या नातवाच्या हिशोबातल्या जर कथा सांगितल्या नाही तर नातू स्वतः बसत नाही आणि आजोबाला बसू देत नाही, नाही का. म्हणून काही कथा या नातवापुरत्या असतात.
हे ज्याला कळत नाही तो आजोबा झाला असं समजायच्या भानगडीत पडू नका. काही कथा तशाच असतात. नाही तर पंचायत होते. परवा आमची पुतणी येऊन पोहोचली होती, स्वानंदची मुलगी आजीच्या सोबत आली, आणि तिने आल्यानंतर घरी जाऊन आजीला सरळ सांगितलं, बरं आजीला तर जाऊ द्या, मला येऊन खोलीत सांगितलं, किती मोठ्या मोठ्या गोष्टी सांगता म्हणजे तर काही लहान लहान सांगत जाणं म्हणे. म्हटलं आता इथं बसून मी लहान लहान गोष्टी सांगू. म्हटलं एक काम कर, तू दुपारी येत जा, तुला मी वेगळ्या लहान गोष्टी सांगील, पण मला सांगा हेच होतं. म्हणून पुराणात काही गोष्टी या तिच्याच योग्यतेच्या असतात. म्हणून काही गोष्टी राधाकठी, काही गोष्टी स्वानंदसाठी, आणि काही गोष्टी इनामदारांसाठी टप्प्याटप्प्याने असल्या पाहिजे की नाही. त्याच्यामुळे ज्या गोष्टी अशा येतात की 500 हात होते, 1000 हात होते, ते राधाच्या लेवलचं नाही का, आणि त्याच्यात 500 माणसाची ताकद होती, हे आपल्या लेवलचं. वाढली की नाही पाहून घ्या. त्या 500 हातांनी त्यांनी एक अजब प्रकार केला होता. नर्मदेचाच प्रवाह अडवला म्हणे, आणि सगळा नर्मदेचा प्रवाह आपल्या 1000 हातांनी अडवून धरला आणि एकदम अचानक सोडून दिला. जलक्रीडा करत होता राजा, ती सगळं पाणी अडवलं, एकाएकी सोडून दिलं. त्याच्यामुळे समोर एक मोठा लाट आली, आणि त्या लाटेमध्ये पलीकडं पूजेला बसलेला एक माणूस वाहून गेला. याला 1000 हात होते तर त्याला 10 तोंड होते. रावण, तो रावण तिथं जाऊन बसला होता, आणि तो रावण वाहून गेला. रावणाला इतका भयंकर राग आला. रावण हातात गदा घेऊन, त्याचं ते चंद्रहास खड्ग वगैरे घेऊन धावत आला. त्याचं याचं युद्ध झालं. आता त्याला 10 असले तर काय झालं, याला जो 500चा विषय होता. रावण पकडला, नुसता पकडला नाही, यांनी त्या माहिष्मती नगरीत नेऊन बांधला. 2 माणसं असे झाले होते आधी, रामचंद्रांच्या आधी असे 2 माणसं झाली. एक सहस्रार्जुन, दुसरा वाली. या दोघांनीही रावणाला पकडलं होतं, आपल्या महालात नेऊन बांधलं होतं, पण रावणाने त्यांच्याशी ॲडजस्टमेंट केलं, मैत्री केली, आणि मैत्री करून दोन्हीकडून सुटला. या दोघांनी त्याच वेळी रावणाला दाबलं असतं तर नंतर रामाला एवढं सगळं रामायण करावं लागलं नसतं. पण पंचायत तिथंच होते. हा सहस्रार्जुन झाला, मोठा झाला, अंगात ताकद होती, 500 माणसाचं बल होतं. त्यानंतर हा जाऊन पोचला जमदग्नींच्या आश्रमात, आणि परवा सांगितली तशी कथा घडली. जमदग्नी समोर होते. जमदग्नीने सांगितलं दुपारी सगळेजण जेवायला या. यांनी सांगितलं अहो सैन्य आहे पूर्ण, कसं येणार. म्हणे काही काळजी करू नको, ये. सगळेजण जेवायला आले. ती नंदिनी होती. नंदिनीच्या माध्यमातून देवी रेणुकेनी या सगळ्यांना जेवू घातलं. राजाला अतिशय आश्चर्य वाटलं. राजाने सांगितलं ही नंदिनी मला दे. जमदग्नी म्हणतात शक्य नाही, इंद्राणी मला दिलेली भेट आहे, मी तुला देऊ शकत नाही. राजाने तिला बळजबरी उचलायचा प्रयत्न केला. तिच्या अंगातून हयहय नावाचे राक्षस निघाले. त्यानंतर त्या राक्षसांनी या राजाचं सैन्य पराभूत केलं. राजा पराजित झाला. पराजित झालेल्या राजाला पराजय सहन झाला नाही, म्हणून तो जमदग्नींच्या अंगावर चालून गेला. त्यांनी जमदग्नींना कापून काढलं. अंगावर मध्ये रेणुका पडली. आई रेणुकेला 21 बाण त्यांनी मारले, आणि रेणुका जोरात ओरडली, परशुरामा. अर्थात त्यावेळा परशुराम नाव नव्हतं, आपल्या तोंडात बसले म्हणून आपण सहज म्हटलं भार्गव रामा, म्हणून ती जोरात ओरडली. भृगू कुळात आहेत म्हणून त्यांचं नाव भार्गव. राम हे त्यांचं नाव म्हणून भार्गव राम म्हटले. ते येऊन पोचले. येऊन पोचल्यानंतर त्यांनी त्या आश्रमाची वाताहत पाहिली, पित्याचं झालेलं निधन पाहिलं, आईवर झालेले 21 वार पाहिले, आणि आईला विचारलं हे कसं घडलं. आईने सांगितलं हे सगळा इतिहास सांगितला, आणि सांगितलं या उन्मत्त राक्षसांना, राक्षसी प्रवृत्ती झालेल्या या राजांना शिक्षा घडवण्यासाठी तू 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी कर. कथा समजून घेतली पाहिजे, नुसतीच ऐकून उपयोग नाही, विरोधा करता तर बिलकुल नाही. पहिल्यांदा एक गोष्ट समजून घ्या, निक्षत्रिय या शब्दाचा अर्थ सगळे क्षत्रिय संपवणे असा नाही. कारण सगळे क्षत्रिय याचा अर्थ क्षत्रिय वंशातले सगळे माणसं संपवले नाही. मग क्षत्रिय कोणाला म्हणतात, त्या काळचा हिशोब क्षत्रियचा आहे, जो हातात शस्त्र घेऊन रणांगणात येतो त्यालाच फक्त क्षत्रिय म्हटलं. आणि परशुरामांनी फक्त तेवढेच मारलेत, दिसल ते मारलेले नाही, पकडू पकडू मारलेले नाही. कारण न मारलेले 2 घराणे मी तुम्हाला सांगतो, सगळ्यांना माहिती असलेले. एक घराणं आहे दशरथाचं आणि दुसरं घराणं आहे जनकाचं. हे क्षत्रिय होते की नव्हते? होते. परशुरामांच्या सगळ्या निक्षत्रियकरणानंतरही दशरथ होते की नव्हते? दशरथाचे वडील अज, त्यांचे वडील रघु, दिलीप, रघु त्यांचे वडील दिलीप, हे सगळे होते. यांच्यातल्या एकालाही भगवान परशुरामांनी मारलेलं नाही. दुसऱ्या बाजूला जनक, जनक ही पदवी आहे, ते काही नाव नव्हतं त्यांचं. सीतेचे वडील, त्यांचं नाव सीरध्वज.
त्या सीरध्वजजनक त्यांचे सगळे भाऊबंद जशाला तसे होते, त्यांनापैकी कोणालाही मारलं नाही, कारण सत्शील होते, चांगले होते. या सत्शीलांना मारलेलं नाही, चांगले होते त्यांना मारलं नाही. उन्मत्त झालेले जे होते, आश्रमात घुसून जमदग्नींवर प्रहार करणारे जे होते, रेणुकेला 21 वार करणारे होते, त्यांच्याशी काही शिष्टाई करायची होती? कोणाशी कसं वागावं कळलं तर पाहिजे की नाही? खूप चांगली असते मानवतेची भूमिका वगैरे, खूप चांगली असते, पण ती माणसांना लावायची असते, पशूंना नाही, राक्षसांना नाही. देवी सीतेचं अपहरण केल्यानंतर रामचंद्रांनी जर पत्र पाठवलं असतं का, रावणा तू माझ्या बायकोचं अपहरण करून आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे, मी तुझ्या शोभामध्ये हेगच्या न्यायालयात खटला टाकेल, रावण जन्मात मानत होता का हो? रावणाला जी भाषा कळते त्याच भाषेत उत्तर द्यायचं असतं. दुर्योधनाला सगळं समजावून सांगितलं, ऐकत नाही म्हटल्यानंतर जी भाषा कळते त्या भाषेत उत्तर देणे, यालाच अहिंसा म्हणतात. अहिंसा शब्दाचा अर्थ नेभळटपणे बसून राहणे, कोणी येऊन मला मारून जा, याला अहिंसा म्हणत नाही. तुमच्या माझ्याकडे उपनयन संस्कार सांगितला आहे, त्या उपनयन संस्कारात त्या बटूच्या हातात दंड दिला जातो आणि तो देताना त्याला जी प्रतिज्ञा दिली जाते, अडचण एकच आहे, संस्कृत आम्हाला कळतच नसल्यामुळे काय म्हटलं ते बटूलाही कळत नाही, बटूच्या बापाला तर संबंधच नाही. त्या बटूला प्रतिज्ञा दिली जाते, हातात दंड देताना तू हून कोणावर आक्रमण करू नको, पण अंगावर कोणी आला तर मार खाऊन घरी येऊ नको. बलदंड शरीर असले पाहिजे, मजबूत ताकद असली पाहिजे. निदान ठीक आहे तुम्हीहून कोणाला आक्रमण करायला जाऊ नका, पण घरात चोर आला तर त्याच्याशी काय काय सौजन्याने वागायचं असते का? तुकाराम महाराजांनी आम्हाला सांगितलं, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाथाळाचे माठी घालू काठी. तुका म्हणे आयशा नरा, मोजणी माराव्या पैजारा. नाही का, हेच हिशोब आहे. इथं नसते अहिंसेची भाषा करायची. समोरचा येतो, आमच्या सैनिकांचे मुंडके कापून घेऊन जातो आणि आम्ही आपले तीव्र निषेध, काय बोडख्याचा तीव्र निषेध, ही पद्धत नसते. ज्याला ज्या भाषेत कळतं त्याच भाषेत उत्तर द्यायचं असतं. हे आम्हाला कथांनी सांगितलं, पण आम्ही कथा फक्त वाचून सोडून दिल्या. आणि मग तसं न केल्यामुळे काय झालं, त्याचं उत्तर आहे सहस्रार्जुन एवढा माजला. या माजलेल्या सहस्रार्जुनाच्या भरोशावर पुढं रावण सीतेला उचलू शकला. केव्हा उचलू शकतो रावण सीतेला? जेव्हा त्याला इथले 1000 हात मदत करतात. जेव्हा इथलेच 1000 हात मदत करतात, तेव्हा बाहेरचा शत्रू ताजमहालपर्यंत येऊ शकतो, नाहीतर नसता आला. 26-11 आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. बाहेरचा शत्रू जिंकणं फार सोपं असतं. आतले मदत करणारे 1000 हात जे कापतात त्यांना परशुराम म्हणतात. परशुराम आतले कापतात, मग राम बाहेरच्यांना मारू शकतात. तेव्हा 1000च होते, आता लाखो आहेत. किती परशुराम लागतील? पण आमच्याजवळ परशु जाऊ द्या, साधी काठी नाही आहे घरामध्ये. याचा अर्थ हत्यार बाळगा सांगत नाही आहे, नसलेले अर्थ काढू नका, पण निदान प्रतिकार करण्याची मानसिकता तर ठेवा. बरं ठीक आहे, नका बाकीचे शास्त्रदृष्ट्या तर प्रतिकार करा. जो माझ्या संस्कृतीला नावं ठेवतोय त्याला उत्तर मी देईल एवढं तर करा. त्याच्यासाठी अभ्यास करा. एक ग्रंथ पकडा, एकेका ग्रंथाचा एक एक अभ्यासक तयार होणे गरज आहे काळाची. जेवढ्या अभिमानाने सांगताना माझ्या घरात 40 इंचाचा TV आहे, तेवढ्या अभिमानाने सांगता आलं पाहिजे माझ्याजवळ रामायण आहे. जेवढ्या अभिमानाने सांगताना डबल डोअरचा फ्रीज आहे, असलाच पाहिजे. कोणीतरी तरी यायला सांगत नाही, पण डबल डोअरचा फ्रीज जर घरात असेल तर सोबत भगवद्गीतेचं 4 इंचाचं पुस्तकही असलं पाहिजे. आणि ते वाचलं पाहिजे आणि कळलं पाहिजे, वापरलं पाहिजे. हिशोब आपल्याला सांगितले. पुराण प्रवचन केवळ मेल्यावरचा स्वर्ग नाही, हे सगळे हिशोब आपल्याला सांगितले. परशुरामांनी हातात शस्त्र घेतलं, 21 वेळा निक्षत्रिय करायची होती. याचा अर्थ दिसले ते जर मारायचे होते ते 21 वेळा करायची काय गरज होती? एका त्याच्यात संपत होती की नाही? केलं. 21 वेळा फिरले, जे जे उन्मत्तपणे समोर आले तेवढे मारले. पुढचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, या परशुरामांच्या सगळ्या पराक्रमात कुठलाही स्वार्थ नव्हता, म्हणून जमवलेलं राज्य परशुरामांनी वापरलं नाही.
ते सगळंच्या सगळं राज्य मातृतीर्थावर येऊन त्यांनी यज्ञ केला. मोवाळ म्हणतात त्याला, माहुरला. त्या मातृतीर्थावर यज्ञ केला. यज्ञ करून सगळी जमीन कश्यपांना देऊन दिली. म्हणून तेव्हापासून पद्धत पडली, ज्याला गोत्र आठवत नसेल त्याचं कश्यप लावत जा, कारण सगळे कश्यपांची संतती. म्हणून कश्यपांना सगळी जमीन दिली. कश्यपांनी अद्भुत वाक्य वापरलं, जर तुम्ही सगळी जमीन मला दान दिली तर आता याच्यावर राहायचा तुम्हाला अधिकार नाही. भगवान परशुराम म्हणतात बरोबर आहे, शास्त्रदृष्ट्या योग्य आहे, कारण जी मिळालेली सगळी जमीन दिली, उरलेली जे चांगले राज्य आहे त्यांची आहे, तिथं मी जाऊन राहणार नाही. यांनी समुद्राला जमीन मागितली, समुद्र मागे सरकला, तिथं समुद्रावर नवीन जमीन निर्माण केली. भर टाकून समुद्राला मागे सरकवत जमीन निर्माण करण्याचा पहिला प्रयोग भगवान परशुरामांनी केला. किती मोठी जमीन तयार केली, ज्याला आपण सध्या कोकण म्हणतो. तो संपूर्ण शूरपारक प्रांत तयार केला, संपूर्ण नवीन जमीन तयार केली. तिथं लोक नेले, त्या नेलेल्या लोकांना वसवलं, त्या सगळ्यांवर चांगले संस्कार केले. कारण एकदा ते 21 वेळा हातात शस्त्र घेतल्यानंतर पुन्हा वापरल्याचा उल्लेख नाही. बरं, तेच धनुष्य ज्या धनुष्याने सहस्रार्जुन मारला ते यांनीच जनकाला ठेवायला दिलं. म्हणजे पुन्हा क्षत्रियांचा संबंध नव्हता असं नाही, जनकालाच दिलं. तेच धनुष्य भगवान रामचंद्रांच्या हातून तुटलं, ज्याचा उल्लेख वापर परशुरामांनी केला होता. जे त्रिपुरासुराला मारण्याकरता भगवान शंकरांनी वापरलं, जे परशुरामांनी सहस्रार्जुनाला मारायकरता वापरलं, ते भगवान रामचंद्रांच्या हातून खंडित झालं. त्यावेळा भगवान परशुराम म्हणतात ते जुनंच झालं होतं. जे उचललं नव्हतं ते म्हणे जुनंच झालं होतं. म्हणे एक काम कर, माझ्या हातातल्या या धनुष्याला दोरी लावून दाखव. म्हणून त्यांनी आपल्या हातातलं ते शार्ंग नावाचं धनुष्य दिलं. मजेदार रचना आहे. ते साहित्य संमेलन पाहिले का? जुना अध्यक्ष नवीन अध्यक्षाच्या गळ्यामध्ये माळ घालतो, तसं परशुरामाने भगवान रामाच्या हातात धनुष्य दिलं. आतले मी संपवले, आता बाहेरचे तू पहा, नाही का? याला सत्तांतर असं म्हणतात. मस्त रचना आहे. एकमेकाच्या समोर आलेले दोनच अवतार आहेत हे. बाकीचे कुठलेच अवतार भगवान विष्णूचे एकमेकाच्या समोर नाही आलेले, वेगवेगळे झाले. पण राम आणि परशुराम मात्र एकमेकाच्या समोर आलेले अवतार. त्या परशुरामांनी नंतर आपला वापर योग्य लोकांना शिकवण्यासाठी केला. क्षत्रियांना इथून तिथून विरोध केलेला नाही, कारण त्यानंतर शिकवलेला मोठा क्षत्रिय तुम्हाला सांगतो महाराज भीष्म. भीष्मांना ज्ञान त्यांनी दिलंय, भीष्मांना त्यांनी शिकवलंय. तुम्ही म्हणाल एकच भीष्म का? परशुरामांनी शिकवावं अशा लायकीचे नुसते नव्हतेच दुसरे कुठे, तर मी काय करू त्याला? परशुरामांनी शिकवावं अशा लायकीचाही भेटला पाहिजे ना, नाही का? एकच भीष्म भेटले, भीष्मांना शिकवलं नाही असं नाही, कर्णालाही शिकवलं, पण त्याच्या बेमानीमुळे त्याला शाप दिला वगैरे कथा मी आपल्याला सांगितली होती. हे सगळे परशुरामाचे हिशोब आपल्या समोर आले. या परशुरामांनी पहिल्यांदा हे सगळं करण्याच्या आधी मातापित्यांचे ते शव घेतले, मोठी हे केली, दोन्ही बाजूनी परडी तयार केली आणि जाऊन पोचले दत्तात्रेयांच्या याच्याकरता. कारण रेणुकीने सांगितलं होतं दत्त महाराज माझी अंत्यक्रिया सांगतील, म्हणून हे माहूरला येऊन पोचले. काल परवा जे कज्जल तीर्थ सांगितलं होतं ना, तिथं येऊन पोचले. आणि त्या कज्जल तीर्थावर यांनाही तसंच दर्शन झालं. म्हणून तसं दर्शन झाल्यानंतर त्यांनी त्या दत्तात्रेयांना विनंती केली आपलं मूळ रूप दाखवा. मग दत्तात्रेय प्रगट झाले. दत्तात्रेयांनी सगळं कर्मकांड सांगितलं, परशुरामांनी कर्मकांड केलं. 5व्या दिवशी अचानक त्यांना इच्छा झाली आणि जोरात ते आई म्हणून ओरडले. वाघ दिसला हे निमित्त आहे, वाघाला घाबरणं परशुरामाच्या हिशोबात नाही, पण एक निमित्त काहीतरी घडलं आणि जोरात आई म्हणून ओरडले. आणि शास्त्र असं सांगतं, अंत्येष्टीचं जे शास्त्र आहे त्याच्यात सांगितलं जातं एकेका दिवशी एक अवयव शुद्ध होत जातो. 5व्या दिवशीपर्यंत फक्त मस्तक शुद्ध होतं आणि 5व्या दिवशी यांनी चुकून हाक मारली. आई जगदंबा रेणुका तशीच प्रगट झाली आणि म्हणून ती फक्त मस्तकाकारच प्रगट झाली. आणि म्हणून आजही तिचं स्वरूप मस्तकाच्याच आकाराचं आहे, खालचं शरीर नाहीच आहे. दत्तात्रेय संतापले, म्हणे मध्येच का हाक मारली? अहो म्हणे मी आपली सहज मारली, तिला बोलवाई करता नाही मारली. दत्तात्रेय म्हणतात आता तू सहज कर की काही कर, आता जगाला ही अशीच दिसेल, योगी कोणी झाला तर पूर्ण दिसेल. गेल्यानंतर पाहत जा, चुकून जर पूर्ण दिसली तर समजून घ्या आपलं जमलं, नाही दिसत मोठी पंचायत आहे. पण आपल्याला मस्तकाकाराचा विषय सांगितला, त्या निमित्ताने वेगवेगळे शास्त्र आपल्याला सांगितले. कार्तवीर्याचा विषय सांगितला, परशुरामांनी कृपण भूमी वसवली, सगळी जमीन दान दिली. आणि पुढे मी जे सांगितलं ना, रामचंद्रांच्या हातात धनुष्य दिलं, ते नुसतं धनुष्य नाही दिलं, ही प्रवृत्ती दिली. म्हणून पुढे रामचंद्रांनी एक सोडून 3 राज्य जिंकले. पहिलं राज्य किष्किंधेचं जिंकलं, दुसरं राज्य लंकेचं जिंकलं, तिसरं पाताळाचं.
नाही का. तिथेही गेले होते, त्या अहिरावणाला मारलं, 3 राज्य जिंकले. भगवान रामचंद्रांनी 3ही राज्यात पाय ठेवलेला नाही. किष्किंधेचं राज्य नाही, लंकेचं नाही, हे नाही. अशी एक बसल्या बसल्या कल्पना करा बरं, आज रामचंद्र असते आजच्या काळात 21व्या शतकात समजा रामचंद्र असते, त्यांनी किष्किंधा, लंका आणि पाताळ जिंकलं असतं, काय झालं असतं? त्याचं उत्तर मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो, लक्ष्मण, शत्रुघ्न आणि भरत सेटल झाले असते. झाले असते का नसते? 3 जागी आपलेच 3 भाऊ बसवून दिले असते, सगळीकडे आपलीच पार्टी आणि आपल्याच घरचे लोक. केलं असतं की नसतं? नाही का, केलं असतं. नाही केलेलं रामचंद्रांनी का? परशुरामांनी सांगितलंय, हा पराक्रम राज्य मिळवण्यासाठी नाही आहे, दुष्टत्व संपवायचं आहे, सज्जनता स्थापन करायची आहे. रामचंद्र वालीला मारतात, तिथे सुग्रीवालाच बसवतात. रावणाला मारतात, तिथे बिभीषणालाच बसवतात, कारण त्यांचाच बसवायचा आहे, पण सनातन वैदिक धर्मानुसार वागणारा बसवायचा आहे, घराणं असं निर्माण करायचं आहे. ती रचना आपल्याला परशुरामांच्या या कथेमध्ये सांगितली. पुढचा विषय आला, भगवान श्रीकृष्णांचा वंश सगळा सांगायला सुरुवात केली, कारण त्याच चंद्रवंशाचा दुसरा भाग यदुवंशाचा होता. त्या यदूपासून पुढं आलेला वंश यादव वंश सगळा सांगितला. तो यादव वंश आपल्यासमोर सांगताना श्रीकृष्ण सांगितले, त्यांचे मोठे भाऊ सांगितले. अर्थात खूप लंब आहे, आता महाभारत एका कसं 15-20 मिनिटात बसवायचं, पण सगळ्या याच्यातल्या काही गोष्टी ऐकण्यासारख्या आहेत. ती रेवती नावाची यांची पत्नी होती बलरामाची. बलरामाची बायको बलरामापेक्षा 8 लाख वर्षांनी मोठी होती. ऐकायला कसं वाटतं? अशी कुठं असते? त्याचं उत्तर असते. रेवत नावाचा राजा झाला, याला पोरगी झाली, तिचं नाव रेवती. लग्नाला आली पोरगी, राजाला वाटलं इकडं तिकडं कशाला विचारायचं कोणाला, गावातले ज्योतिषी काही व्यवस्थित सांगतील की नाही गॅरंटी नव्हती. राजा रेवत डायरेक्ट ब्रह्मलोकात. काय माणसं होते ना भारतातले, म्हणे नाहीतरी सगळ्या गाठी स्वर्गातच पडलेल्या असतात. ब्रह्मदेवानी ठरवले तर ब्रह्मदेवालाच विचारू डायरेक्ट, नाही का. ब्रह्मलोकात जाऊन पोहोचला. ब्रह्माजी म्हणतात काय डोकं आहे की नाही, तू वापस जाईपर्यंत तिकडं किती युग झाले असतील, गेलं तुझं सगळं राज्य गेलं, माणसं गेले, सगळं गेलं. तू इकडं आला तेव्हा त्रेतायुग चालू होतं, आता द्वापार संपायची वेळ आली. ताबडतोब जा, द्वारका नावाची नगरी सापडेल, तिथं बलराम नावाची व्यक्ती सापडेल, आपली पोरगी देऊन दे. आणि वरून आकाशातून उतरले 2 जण बापले, नाही का. हे गेले तेव्हा त्रेतायुग होतं, वापस आले तेव्हा द्वापार युग संपलं. का? कारण द्वापार आणि त्रेतायुगाचा हिशोब पृथ्वीच्या हिशोबात चालतो, आकाशामध्ये हे नियम लागत नाहीत. याला सापेक्षतावाद असं म्हणतात. इथले नियम आकाशात लागू नये. म्हणून तुम्हाला आम्हाला वर्ष किती? 365 दिवसाचं. पण समजा तुम्ही गुरुवर फ्लॅट घेतला तर वर्ष 12 वर्षाचं. आपले 12 वर्ष होतील, त्याचं 1 वर्ष होणार आहे. शनीवर जर फ्लॅट घेतला तर तुमचे 30 वर्ष, तेव्हा त्याची 1 चक्कर. कारण वर्ष शब्दाचा अर्थ सूर्याच्या भोवती 1 प्रदक्षिणा ना. तुमच्या माझ्या पृथ्वीच्या 12 प्रदक्षिणा 13 प्रदक्षिणा होईपर्यंत गुरु महाराज एकदाच फिरतात, नाही का. शनी महाराज 30 वर्षात एकदा फिरतात. प्लुटोपर्यंत जाऊन पोहोचा, ब्रह्मलोक त्याच्या खूप पुढे आहे. वापस येईपर्यंत 8 लाख वर्ष होऊन गेले होते. पण बलराम म्हणतात हरकत नाही, चालते. बलरामाने स्वीकारली आणि बलरामाचं एकदा लग्न झालं की मग या बुवानी आपला संकल्प सोडला. भगवान श्रीकृष्ण 16,108. त्यांना एकच बायको, 2 पोरं, सुटसुटीत संसार होता बलरामाचा. यांचं सगळंच आवाढव्य होतं. 16,108 बायका, त्या प्रत्येकीला 10 लेकरं. लक्षात कसे ठेवत असतील हाच मला प्रश्न पडतो. एवढे नावं कुठून शोधून काढले असतील आणि लक्ष, ते मिल्टीचं असं बॅरक नंबर असते ना, तसं काहीतरी करत असतील भगवान श्रीकृष्ण. हे सगळे 16,108 बायकांचे 10-10 लेकरं यांच्या समोर तयार झाले आणि हे सगळे यांच्या समोर मारल्या गेले. नवे यांनीच प्रतिज्ञा केली होती, कारण यांच्या सांब नावाच्या मुलाचं चरित्र सांगितलंय. तो सांब भगवान शंकराच्या कृपेने झाला. आता मला सांग, पोरग व्हाय करता जर शंकराची आराधना कराल तर घराचा कैलास केल्याशिवाय राहील का पोरग? कोणाची उपासना कशा करता करायची कळलं पाहिजे की नाही का. यांनी शंकराची उपासना केली. का? कारण ते जांबुवतीचं लेकरू आहे. जांबुवतीची कथा येईल उद्या, जेव्हा श्रीकृष्ण चरित्र आपण पाहू त्यावेळेला जांबुवतीची कथा येईल. त्या जांबवतीच्या पोटी सांब नावाचा जन्माला आला. पोरग इतकं नालायक, घरी सगळे ऋषीमुनी यायचे. याला वाटलं हे येतात, मस्त जेवण खाण करतात, नाना प्रकारचे आशीर्वाद देतात, खरंच यांच्यात काही ताकद आहे का पाहू.
म्हणून या सांबाला साडी नेसवण्यात आली, याच्या पोटाला उशी बांधली, त्या ऋषींच्या समोर नेलं आणि त्यांना सांगितलं याला काय होईल, पोरग का पोरगी. असे संतापले ऋषी. श्रीकृष्ण भूमीवर असताना पोरग एवढे माजलेत, मी नसल्यावर तर वाट लावून टाकतील नाही का. भगवान श्रीकृष्ण गेल्यावर कसं होईल. ऋषींनी शाप दिला, याच्या पोटातून आत्ता मुसळ बाहेर पडत नाही का. पोट सोडलं की पोटातून मुसळ बाहेर पडलं आणि मग पोरांची पाचावर धारण बसली. पोरांनी दोन्हीकडचे आजोबा पकडले, इकडचे उग्रसेन आणि तिकडचे शूरसेन. दोन्हीकडचे आजोबा पणजोबा, ते पणजोबा पकडले कारण म्हाताऱ्याला मरायची भीती पहिले ना, त्याच्यामुळे यांनी सगळे यादव मरतील म्हणून सांगितलं. ते पकडले, त्यांनी एक कारागीर बोलवले, नाना प्रकारे त्याचा चुरा केला, समुद्रात फेकला. पण ऋषींच्या शापातून आलेलं आहे, त्या लोहापासून गवत तयार झालं. लोहापासून जे झालं त्याला लव्हाळं म्हणण्याची पद्धत पडली. धारदार ते गवत तयार झालं. सगळे यादव प्रभास पट्टणला गेले, दारू पिले, एकमेकाला मारलं. शस्त्रास्त्र संपल्यानंतर या गवतानी एकमेकाचे गळे कापले. भगवान श्रीकृष्णाचे नातेवाईक दारू पिऊन मेले. काय भयानक अवस्था आहे. ज्या दारूनी कृष्णाचा वंश मातीत घातला, आपला कसा चालल एवढं तर निदान कळलं पाहिजे. सगळे यांच्या समोर मेले. एक लहानसा तुकडा त्याचा उरला, तो समुद्रात फेकला. एका मासोळीनी गिळला, मासोळी पकडली, ती एका कोळ्यानी तिच्या पोटातून निघालं. त्यांनी एका धनुर्धाराला विकलं, त्यांनी त्याचा बाण तयार केला आणि तो बाण भगवंताच्या पायात बसला. तो येऊन पारधी विचारतोय, विनंती करतोय, भगवंत चुकून झालं. म्हणजे काही चुकून नाही झालं, शापच होता. सगळे यादव या लोखंडाने मरतील म्हणजे मी सगळ्यात मोठा की नाही, मला मोठा तुकडा. हे सगळे यादव यांच्या समोर जन्माला आले आणि यांच्या समोर मेले, तरी ज्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य हललं नाही, भगवान त्याला म्हणतात. श्रीकृष्ण समजून घेतले पाहिजे. जेलमध्ये जन्माला आले, हसत होते. कृष्णचरित्र हे ऐकायचं फक्त, करता कुठे येते, काहीच करता येत नाही. करण्याचं चरित्र रामचरित्र. कृष्ण भगवान जन्माला आले, जेलमध्ये हसत होते, बाहेर पडले हसत होते, यमुनेला पूर आला तरी हसत होते, यमुनेच्या पलीकडे गेले तरी हसत होते, लोण्यानी दुधानी खेळत होते तरी हसत होते, पूतनेचं विष पिता नाही हसत होते, गळ्यात फुलांच्या माळा पडल्या तेव्हाही हसत होते, सर्पावर नाचले तेव्हाही हसत होते, डोक्यावर दह्याचा हांडा होता तरी हसत होते, गोवर्धन उचलला होता तरी हसत होते, एकही नव्हती तरी हसत होते, 16,108 असून हसत होते. एक भेटली तर माणसाचं हसणं गायब होते ना. 16,108 असून हसत होते. प्रत्येकीला 10-10 लेकरं झाले तरी हसत होते. ते सगळे यांच्या समोर मेले तरी हसत होते. येताना चेहऱ्यावर जे हास्य होतं, जाताना तेच हास्य होतं, म्हणून त्यांना भगवान म्हणतात. जीवन असं आनंदाने जगता आलं पाहिजे. सगळं आलं आनंद, सगळं गेलं आनंद. भगवंतानी आपल्याला ते शिकवलं. कथा त्याच्यासाठी ऐकायच्या असतात, 56 भोग नाही नुसते. हे 56 भोग आहे. आयुष्यात आलेले सगळे 56 भोग ज्याला घेता येतात त्याला भगवान श्रीकृष्ण म्हणतात, नाही का. आपल्या वाट्याला आलेले 2-4 भोग करता करता आपली हाल होतात. आपण भगवान कृष्णाचं कोण्या तोंडाने चरित्र गायचं, समजून घेण्याचं चरित्र आहे. त्या ऋषांना भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगितलं. विदुरांचा विषय बोलता बोलता आला आणि सांगताना गृत्समदालांनी प्रल्हादाला सांगितलं, म्हणे हे जे विदुर आहेत हे यमराज होते. म्हणे यमराजासारखा अद्वितीय माणसाला दासीपुत्र का व्हावं लागलं. म्हणे त्याचं कारण घडलं, त्यांना शाप मिळाला मांडव्य ऋषींचा. मांडव्य नावाचे एक ऋषी झाले. या मांडव्य ऋषींना एका राजाने पकडलं, कारण चोर चोरीचं द्रव्य घेऊन निघाले. जाता जाता मांडव्यांच्या समोर त्यांनी फेकून दिलं. शिपायांनी पकडलं. राजा काहीतरी संतापात होता, राजाने धरलं आणि यांना सुळावर चढवलं. सुळावरची शिक्षा ही ऐकायलाच भयानक आहे. उंच टोकदार खांबा केलेला असतो, वर बारीक टोक असतं आणि त्याच्यावर माणसाला झोपवायचं. त्याच्या वजनाने ते टोक जाते पोटात, माणूस जगतही नाही मरतही नाही, अशी भयंकर वेदनादायी शिक्षा. यांना त्या सुळावर चढवलं. हे तेवढ्याही अवस्थेमध्ये गजानन करतायत, अनुष्ठान करतायत. नंतर राजाला कळलं अशी अशी चूक झाली. राजा दुसऱ्या दिवशी येऊन पाया पडला. राजाने काढलं कसं बसं, पण ते टोक आतमध्येच राहिलं.
याने सांगितलं तुला मी काही म्हणणार नाही, का तुझी चूकच नाही आहे, तुला काही कळलंच नव्हतं, मला ही पंचायत का झाली डायरेक्ट विचारतो त्याला, हे थेट यमराजाकडे. यमराजाला सांगितलं म्हणजे काय मूर्खपणा आहे, मी असं काय पाप केलं होतं की ज्याचं मला एवढं मोठी शिक्षा मिळाली. यमराजांनी सांगितलं आपली सगळी वही पाहून, ते फार महत्त्वाचं आहे, वही त्याच्याजवळ पक्की असते. आपल्या कामाचं तेवढं आहे ना, त्याच्याजवळ वही पक्की असते आणि त्याचा CCTV कॅमेरा करप्ट होत नसतो, पक्का आहे. चित्रगुप्ताचं एक न एक रेकॉर्ड ठेवलेला असतो, बाकी कोणी पाहो की न पाहो तो पाहतोय, कायम लक्षात ठेवा. त्यांनी आपलं वही खातं काढलं आणि सांगितलं म्हणे तुम्ही 5 वर्षाचे होते तेव्हा एक किडा चालला होता, तुम्ही एक काटा घेतला आणि त्या किड्याला टोचला आणि त्या किड्याला त्या काट्यावर गोल गोल फिरवलं म्हणून तुमच्या वाट्याला हे आलं. पेरिले तैसे उगवते, जे केलं ते तुम्हाला वाट्याला आलं. पण मांडव्यांनी सांगितलं अरे म्हणे मूर्खा, मी 5 वर्षाचा होतो तेव्हा मला कळत होतं का? आणि म्हणून मांडव्यांनी नियम टाकून दिला, 8 वर्षाच्या खालच्या लेकराच्या हातून घडलेल्या कुठल्याही गोष्टीचं त्याला पाप लागणार नाही. यमाच्या कायद्यात दुरुस्ती, याला म्हणतात भारताचे ऋषी. तिथला कायदे बदल केला, घटना बदल केली. 8 वर्षाच्या खालच्या कुठल्याही लेकरांनी केलेलं पाप त्याला लागत नाही आणि म्हणून ते शुद्ध जीव म्हटल्या गेले. त्यानंतर ते मोठे होतात आणि मोठे झाले की गडबड होते. माणसं लहान राहिली तर किती बरं होईल ना, लहान राहत नाहीत. हो, मोठी पंचायत आहे, माणसं मोठे होतात, वय वाढलं, वयाच्या सोबत पापं वाढतात. ही रचना नसली पाहिजे, ते आपल्यासमोर सांगितलं. मांडव्यांचं कथानक सांगितलं. पूर्ण आनंद अवतार नावाचा एक अद्वितीय, ते मांडव्यांच्या शापामुळे त्यांनी यमाला शाप दिला की तू शूद्र योनीत जाऊन पडशील, म्हणून यमराज दासी पुत्र होऊन आले, विदुर रूपामध्ये येऊन पोहोचले. कारण विदुर दासीचे पुत्र होते. ते तिन्ही पुत्र फार समजून घेण्यासारखे आहेत. म्हणजे विचित्रवीर्य आणि चित्रांगद सगळे ती कथा सांगितली आहे. आपल्याजवळ वेळ नाही म्हणून सगळ्या गोष्टी सोडून द्या नावाला. 2 पोरं जन्माला आली, विचित्रवीर्य आणि चित्रांगद याचा विषय आहे, दुष्यंताचा. तर दुष्यंताचा विषय झाला, त्यानंतरचा विषय पुढचा आला. मग विचित्रवीर्य आणि हे निर्माण झाले आणि त्यांच्या पोटी जन्माला आल्यानंतर याच्यातला विचित्रवीर्य चित्रांगद मारल्या गेला. चित्रांगद नावाच्या राक्षसाच्या हातून, म्हणजे गंधर्वाच्या हातून मारल्या गेला. विचित्रवीर्याला पुढं संतती नव्हती. विचित्रवीर्य यांनी गेला, म्हातारपणामुळे किंवा त्याच्या रोगांमुळे गेला. त्याच्याकरता 3 पोरी भीष्मांनी उचलून आणल्या होत्या. त्यातली अंबा निघून गेली, ती पुढं भीष्माला मरण्याकरता शिखंडी म्हणून कारण ठरली. सगळ्या कथा आपल्याला सांगितल्या. अंबा आणि अंबालिका 2 उरल्या. त्या अंबालिका आणि अंबिका, त्या अंबिका आणि अंबालिकाच्या पोटी भगवान व्यासांनी नियोग केला आणि त्यातून हे 2 जण जन्माला आले. व्यास अत्यंत उग्र रूपात जाऊन पोचले. अंबिकेने डोळे मिटून घेतले म्हणून तिला जन्माला आलेलं पोरगं आंधळं आलं. दुसरीकडे अंबालिका, व्यास तिथं जाऊन पोचले, त्यांच्याकडे पाहून अंबालिका पांढरी फट्ट पडली म्हणून तिच्या पोटी कोड असलेला पंडू जन्माला आला. त्या रोगालाच पंडू रोग म्हटल्या गेलो. पुढे पंडूला झालेला रोग, पांढरे चट्टे असणे, हा पुढचा प्रकार निर्माण झाला. हे दोघंही असे का जन्माला आले त्यातला तो भाग समजून घ्यायचा आहे, बाकीचं नकाच विचारत बसू. व्यासांनी असं केलं का, तसं झालं का, तेव्हा होतं तर आता चालते का, याच्यासाठी कथा नाही. जन्माला लेकरू येत असताना माता पित्यांच्या मनात चालणाऱ्या भावनांचा परिणाम संततीवर होतो, एवढं महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे जेव्हा केव्हा संतती उत्पन्न करायची असेल तेव्हा ईश्वरी प्रणिधानाने, ईश्वरी संकल्प करत, भगवंताचं नाव घेत ती गोष्ट घडली तर भगवत भक्त जन्माला येतो. माता पिता गंमत म्हणून करतात, पोरग माता पित्याची आयुष्यभर गंमत करते. पेरिले तैसे उगवते. प्रत्येक गोष्ट आपल्याकडे फार शांतपणे सांगितली. हे ऐकलं नाही आपण म्हणून पुढचे निर्माण झाले प्रश्न. या पद्धतीतला विषय आपल्या समोर सांगितला. मग तिसरीला सांगण्यात आलं तू जा. दासी पाठवण्यात आली, ती आपला धर्म आहे असं समजून गेली म्हणून तिच्या पोटी धार्मिक पोरग जन्माला आलं. म्हणून विदुर दासी पुत्र असून अद्वितीय नीतिमान होते. विदुर नीती नावाने या देशामध्ये नीती प्रसिद्ध झाली. अद्वितीय उपदेश त्यांनी केला. जितकी भगवद्गीता महत्त्वाची आहे तितका भीष्मांचा उपदेश महत्त्वाचा आहे आणि तितकीच विदुर नीती महत्त्वाची आहे. काय सुंदर उपदेश दिला हो भीष्मांनी. पण विषय निघाला म्हणून आठवतो, भीष्म सुंदर उपदेश देत आहेत आणि भीष्मांनी उपदेश देता देता द्रौपदी हसली.
नाही आहे मुद्गलातली कथा, पण आठवली आपल्या कामाची आहे म्हणून सांगून ठेवतो. द्रौपदी हसली. भीष्म विचारतात, त्या शरपंजरी पडलेल्या अवस्थेत, युद्ध वगैरे सगळं संपलंय, शरपंजरी पडलेल्या अवस्थेत भीष्माचार्य विचारतात, बेटा का हसली? द्रौपदी म्हणते, नाही सहज हसली. भीष्म म्हणतात, काय गोष्टी सांगते, तुझ्या हसण्यापैकी अख्खं महाभारत झालं, तू कुठं सहज हसत असते का? खरं सांग का हसली? तिने भीष्मांना त्या शरशय्येवरच्या बाणांपेक्षा बोथट प्रश्न विचारलाय, टोकदार प्रश्न विचारलाय. ती म्हणते, मारी सगळा उपदेश करताय, एवढं तत्वज्ञान सांगताय, ज्या वेळा भर सभेत माझं वस्त्रहरण केलं तेव्हा हे ज्ञान कुठं गेलं होतं? भीष्माला अर्जुनाचे बाण परवडले, हिचा बाण नाही परवडला. व्यथित झाले भीष्म. पण ते म्हणतात, बेटा बरोबर आहे, तुझा प्रश्न खोटा नाही आहे, पण कारण सांगतो तुला. अगं काय झालं होतं, वर्षानुवर्ष त्या धृतराष्ट्राचं, त्या दुर्योधनाचं अन्न मी खाल्लं होतं. त्या दुष्ट अन्न खाल्ल्याचा परिणाम माझ्या रक्तावर झाला होता आणि त्या रक्ताने माझा मेंदू तेवढ्या पुरता बधीर झाला होता. तुझ्या नवऱ्याने बाण मारू मारू ते सगळं रक्त काढून टाकलंय. आता जे उपदेश देत आहे ते गंगेचं रक्त उपदेश देत आहे. काय मजेदार रचना आहे, किती बारकाव्यात लक्षात घ्या. भीष्मांना हे सहन करावं लागलं. दुर्योधन धृतराष्ट्राचं अन्न खाल्लं तर. मला सांगा, धृतराष्ट्राचं दुर्योधनाचं अन्न खाल्ल्यावर जर पितामह भीष्म बिघडत असतील तर आपलं कसं व्हायचं? महायोगी अद्वितीय सम्राट असण्यासारखी अवस्था असलेले ज्ञानाचे या अर्थाने. कारण भगवान श्रीकृष्ण पाया फक्त भीष्मांच्या पडायचे, ते दोघेही एकमेकाच्या पाया पडायचे. कृष्णाच्या पाया भीष्म पडायचे, भीष्मांच्या पाया कृष्ण पडायचे. ही ज्यांची योग्यता, त्यांनी चुकीच्या माणसाचं अन्न खाल्लं तर बिघडतं. आपण तर पाहिलं तरी बिघडल नाही का. दुकानाकडं पाहत सुद्धा जाऊ नका चुकीच्या. किती विचार आहे आपल्याकडे. तो भीष्माचा विचार आपल्यासमोर सांगितला, विदुरांचा विषय सांगितला, मांडव्यांची कथा आपल्यासमोर सांगितली, पुढे पूर्ण आनंद नावाचा अवतार सांगितला. लक्ष्मीनी प्रश्न विचारला भगवान विष्णूंना, तुम्ही ध्यान कोणाचं करता? ते सगळ्या देवतांचं आलं पाहिजे ना. पार्वतीचा झाला, सरस्वतीचा झाला, बाकीच्या झालं. लक्ष्मीने काय वाईट केलं होतं, लक्ष्मीचा आलाच पाहिजे की नाही. लक्ष्मीने प्रश्न विचारला भगवान विष्णूंना, तुम्ही ध्यान कोणाचं करता? भगवान विष्णूंनी उत्तर दिलं, ज्याच्या भरोशावर आम्ही सगळे चालतो त्या गणनाथाचं मी ध्यान करतो. भगवान विष्णूंनी तिला समजावून सांगितलं, अगं या जगामध्ये 4 प्रकारचे ब्रह्म असतात. एकाला असत ब्रह्म असं म्हणतात, सतब्रह्म, समब्रह्म, नेती ब्रह्म. परवा आपण त्याचा विचार पाहिला. तशा प्रकारचं सगळं तत्त्वज्ञान सांगितलं. या भगवान 4ही ब्रह्मांचं जे एकत्रीकरण असतं त्याला स्वानंद असं म्हणतात. या स्वानंदाचा जो अधिपती त्याला स्वानंदैश असं म्हणतात. त्याच्याजवळ सिद्धी आणि बुद्धी नावाच्या 2 देवता असतात. त्यातली बुद्धी ही चित्तात्मक असते. क्षिप्त विक्षिप्त जे आपण सांगितले, ही बुद्धी भ्रमधारण करते. सिद्धी त्या बुद्धीच्या भरोशावर नाना प्रकारचे भ्रम तयार करते. आणि या दोघींच्या पलीकडे सिद्धी बुद्धीपती असतात. हे सगळं भगवान विष्णूंनी लक्ष्मीला सांगितलं. लक्ष्मी म्हणते, माझ्या घरी आले पाहिजे, पुत्ररूपात आले पाहिजे. तुम्हाला प्रत्येकीला पुत्ररूपात का? त्याचं उत्तर, ती स्त्री आहे आणि तिच्या जागी सगळ्यात पूर्णत्वाचा भाव कोणता? मातृत्वाचा. म्हणून त्या प्रत्येकीला वाटतं आपल्या घरी मोर या पुत्ररूपात आला पाहिजे. तिने तपश्चर्या केली. तिला तपश्चर्येनंतर सांगण्यात आलं, ज्ञानारीच्या वधाकरता आम्ही जेव्हा प्रगट होऊ तेव्हा तुझ्या घरी येऊ. दुर्बुद्धी नावाचा एक राक्षस जन्माला आला. या दुर्बुद्धीच्या पोटी ज्ञानारी नावाचा पोरगा झाला. काय नावं आहेत ना अद्भुत. बापाचं नाव दुर्बुद्धी, पोराचं नाव ज्ञानारी. आरी म्हणजे शत्रू, ज्ञानाचा शत्रू. ज्ञानारी जन्माला आला. पण प्रत्येक वेळा तसंच नाही होत. या ज्ञानारीच्या पोटी मात्र जन्माला आला त्याचं नाव सुबोध होतं. काय सुंदर. का? कारण आई चांगल्या घरची मिळाली होती. त्याची जी बायको होती ती प्रल्हादाची कन्या होती, सुकला नावाची. ती प्रल्हाद कन्या देण्यात आली त्या ज्ञानारीला. आणि ज्ञानारीच्या पोटी सुबोध नावाचा मुलगा जन्माला आला. प्रल्हादाची जी कथा आहे, जन्माला आल्यानंतरच भगवंताची उपासना, तसा हा सुबोध जन्माला आल्यानंतर उपासना करतोय. प्रश्न विचारला शौनकांनी, का घरात इतके जर नालायक होते तर त्या पोराला उपासना कुठून आली? आणि मग त्याच्या मागचा कथाभाग सांगायला सुरुवात केली. म्हणे ही सुकला जेव्हा आपल्या पित्याकडे गेली होती बाळांपणाला, तेव्हा तिथे भगवान शुकाचार्य आले होते प्रल्हादाला भेटायला.
आणि त्या अवस्थेमध्ये त्यांनी जे सांगितलं ते यांनी ऐकलं. असे 3 अद्वितीय उदाहरणं आहेत. एक हा सुबोध, दुसरा स्वतः प्रल्हाद, नाही का, ते असंच शिकलाय, नाही का, आईच्या गर्भामध्ये असताना, आणि तिसरं अभिमन्यू. पण या आधीच्या 2ची गंमत माहिती आहे तुम्हाला? हिरण्यकश्यपूची बायको कयाधू, त्या कयाधूला देवराज इंद्राने पळवलं. मी परवा आपल्याला बोलता बोलता सांगितलं. त्या देवराज इंद्राकडून तिला नारदांनी वाचवलं. नारद तिला वापस घेऊन येत आहेत. येता येता नारद तिला ब्रह्मज्ञान सांगतायत. दुसरी कथा तिकडे असलेली सुकन्याची कृष्ण भगिनी सुभद्रा, त्या सुभद्रेला माहेरी न्याय करता भगवान श्रीकृष्ण आले. जाता जाता तिला चक्रव्यूह भेद सांगत होते. एका बाजूला सुभद्रा, दुसऱ्या बाजूला कयाधू, आणि गंमत माहिती आहे, दोघी जणी झोपल्या असं वर्णन आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतायत मागे सुभद्रा झोपली. भगवान देवर्षी नारद सांगतायत कयाधू झोपली. आमचे पिताश्री महाराज मस्त सांगायचे, जर नारद आणि भगवान कृष्ण सांगताना बायका झोपत असतील तर आपल्या प्रवचनात झोपल्या तर काय बिघडते? स्वाभाविक आहे. का तर ते ऐकता निद्रा आली, दोघी जणी झोपल्या. पण गंमत पुढची मजेदार आहे, त्या दोघी झोपल्या आणि दोघींच्याही गर्भातून हुंकार येत होते. आणि दोन्ही वक्ते म्हणतात आपल्याला काय फरक पडतोय, बाई नाही तर जाऊ दे, गर्भ ऐकतोय. देवर्षी नारदांनी तत्वज्ञान सांगितलं, प्रल्हाद ज्ञानी जन्माला आला, नाही का. अभिमन्यूलाही सांगितलं, अभिमन्यूला चक्रव्यूह भेदन कळलं. पण पंचायत ही झाली की मध्येच कृष्णाला कळलं, झोपली. त्यांनी पुढचं सांगणं बंद केलं. आणि याला फक्त जाताच आलं, वापस येताच आलं नाही. त्यातला भाव बाकीचं सोडून द्या. मी तुम्हाला पुढचा भाग महत्त्वाचा सांगायचा आहे, जो सुबोधाच्या कथेमध्ये 5 महिन्याच्या पुढचा जेव्हा गर्भ असतो तेव्हा तुम्ही जे बोलता ते त्याला ऐकू जातं. तो गर्भात आहे, आतमध्ये आहे, पण त्याच्यावरही संस्कार करता येतात. याला आपल्याकडे गर्भसंस्कार म्हटलं. आणि हे मी अनुभवाने सांगतो, खोटे वगैरे काही विषय नाही, पुराणातले विषय नाही. मी माझ्या घरात केलेला प्रयोग म्हणून सांगतो. पत्नी झोपलेली असायची आणि मी आपला त्या गर्भाला मुदगलातल्या गोष्टी सांगायचो. त्याचा परिणाम आता दिसेल न दिसेल सध्याचा विषय सोडून द्या, केव्हा तरी उगवेल, पण त्याचा दृश्य परिणाम मी तुम्हाला सांगतो. ते जेव्हा चिरंजीवाचा जन्म झाला तेव्हा मी पुण्यात होतो. त्याचा जन्म तिकडं झाला, मी इकडं जवळ 8 दिवस होतो. तो चिरंजीव तिकडं रडायचा. नंतरही मला पुन्हा यावं लागलं. 1 दिवस जाऊन फक्त भेटून आलो. तो तिकडं खूप रडला की त्याची आई मला फोन करायची आणि मी इकडं फोनवर त्याच्याजवळ बोलायचो आणि पोरगं शांत व्हायचं. ती म्हणे याने तुम्हाला पाहिलं असतं नाही, एका दिवसापुरते आले होते, 2 तास थांबले होते, पुन्हा वापस गेले तुमच्या कामाच्या हिशोबामध्ये, पोरगं शांत कसं होतं? म्हटलं त्याला माझा आवाज माहिती आहे, कारण मी त्याला रोज ऐकवत होतो. त्याला तो आवाज माहिती आहे आणि मी फोनवर बोललो तरी पोरगं शांत होतं. हा मी माझा अनुभव सांगतो, पुराणातल्या गोष्टी नाही. हे होतं, त्या जीवाला ऐकू जात असतं. म्हणून 5 महिन्याच्या पुढे आईनी काय ऐकायचं काय पाहायचं याचे आपल्याकडे 50 नियम दिले. का? कारण ही जे ऐकणार त्याच्यानुसार ते तयार होणार. म्हणून ते संस्कार जन्माला येण्याच्या पूर्वी अन्नावर संस्कार, जेवणाच्या पूर्वी दळण्यापासून संस्कार होते. म्हणून ओव्या गात गात दळत होते, त्या अन्नावर संस्कार होत होता. ते सगळे विचार आपल्यासमोर सांगितले. या सुबोधाने ऐकलं, शुकाचार्यांनी सांगितलेलं. शुकाचार्य प्रल्हादाकडे येऊन पोहोचले. शुकाचार्यांनी कथाभाग सांगितला. म्हणे एकदा सगळे देव आणि ऋषी एकत्र जमले आणि त्या सगळ्या देव ऋषींनी ठरवलं सगळ्यात मोठं दैवत कोणतं. प्रत्येकजण आपापल्या देवाचं नाव घेत होता. शेवटी सगळ्यांनी मिळून सांगितलं वेदांपेक्षा मोठं ज्ञान कोणाजवळ नाही, आपण वेदांना विचारू. 4ही वेदांना बोलावण्यात आलं आणि 4 वेदांनी मिळून सांगितलं की मी सांगतो, आम्ही सगळेजण. ऋग्वेदांनी सांगितलं अनेक प्रकारचे ब्रह्म असतात. अन्नालाही ब्रह्म म्हणतात, प्राणालाही ब्रह्म म्हणतात, मनालाही ब्रह्म म्हणतात, ज्ञानालाही ब्रह्म म्हणतात. या सगळ्यांना ब्रह्म म्हणतात, पण या सगळ्यांचा जो प्रमुख त्याला ब्रह्मणस्पती म्हणतात. ऋग्वेदाचा हिशोब. यजुर्वेदांनी सांगितलं हे जे सगळे ब्रह्म आहेत हे एकत्र आले की त्याला स्वानंद म्हणतात, त्याचा जो प्रमुख त्याला स्वानंदैश म्हणतात. सामवेदांनी सांगितलं जे जे मनानी आणि वाणीनी करता ओळखता येतं त्याला ग म्हणतात, जे मन आणि वाणीच्या अतीत असतं त्याला न म्हणतात. हे 2 एकत्र आले की गण तयार होतं, त्यांचा जो पालक त्याला गणपती असं म्हणतात. अथर्ववेदांनी सांगितलं जे जे जन्माला येतं ते ते नष्ट होत असतं.
उपजे ते नासे, हा नियम आपल्याला सांगितला. हे सगळ्या वेदांनी सांगितलं आणि 4 वेदांनी मिळून सांगितलं. एका गणेशापेक्षा मोठं तत्व काही नाही. ते सगळं सुबोधाने ऐकलं म्हणून सुबोध ज्ञानासह जन्माला आला. आणि जन्माला आल्या आल्या त्यांनी सांगितलं, न गणेशात परम ब्रह्म, न गणेशात परम तपहा, न गणेशात परम कर्म, ज्ञानम न गणपात परम. गणेशापेक्षा मोठं तप नाही, गणेशापेक्षा मोठा जप नाही, गणेशापेक्षा मोठं कर्म नाही, गणेशापेक्षा मोठं ज्ञान नाही. हे ज्याला कळलं त्याला सुबोध असं म्हणतात. असा सुबोध आपल्या अंतरी यावा अशी प्रार्थना करून आजच्या पुरतं थांबू. बाकी उद्या. जय गजानन.